ठीक आहे. चलो, चालू करते. चालू करूया. बाकी महिला येतील ते जॉईन होतील म्हणजे आपलं वेळेवर चालू होणार. ठीक आहे. तर आजचा मुद्दा आहे वॉकिंग. चालायचं कसं, फार सोपा विषय आहे पण फार महत्वाचा विषय. ठीक आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला विचारेल की तुम्ही सगळे कसे चालतात, केव्हा चालतात, चालतात का पहिले मला ते जाणून घ्यायचं. मग नंतर मी माझं प्रेझेंटेशन तर रन करणारच ॲज युजल. पण मोस्टली होऊ शकत असेल सगळ्यांनी कॅमेरा चालू ठेवा, जेणेकरून आपण सगळे एक दुसऱ्यांचे चेहरे बघू शकू, बोलू शकू एक दुसऱ्यांशी. हे आपलं मंगळवार गुरुवारचं इंटरॅक्टिव्ह सेक्शन असतं. त्याच्यामुळे एकेकाने हँड रेज करून किंवा डायरेक्ट माईक ऑन करून आपण, तुम्ही चालतात का, कसे चालतात, काय पद्धत असते, उपाशी पोटी, जेवल्यानंतर, मग कसं चालतात, किती वेळ चालतात, स्लो फास्ट, जे काय असेल ते मला तुमची पद्धत जाणून घ्यायची. तुम्ही काय समजतात चालायला वगैरे ते, मग मी तर बोलणारच आहे. एकदा माझी गाडी चालू झाली की चालू होईल मग. मी काय वॉकिंग करत नाही स्पेशली, पण त्या ओके. दिवशी आता तुम्ही देणार आहात चॅलेंज म्हणून मी त्या दिवशी एक दिवस केलं. पण बस बाकी मी वॉकिंग वगैरे असं स्पेशली नाही करत. त्याच्या मागे काही विशेष कारण की नाहीच करत असं? नाही म्हणजे नाही करत. बाकी माझं ओके. वर्कआउट ऍक्च्युली मी सकाळी करते ना वर्कआउट वगैरे, त्यामुळे मग मी असं वॉकिंग वगैरे नाही करत. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रोहिणी ताई, मी नावं घेतो, तुम्ही या. म्हणजे प्रत्येक जण एक दिवसाची वाट नाही पाहणार. हा, मी वॉकिंग करते. पण कधी 5,000 5,000 होतो, कधी 7,000, कधी 2,000 पण होतात. अच्छा, ठीक आहे. आणि ओके. जनरली म्हणजे स्लो स्लो नॉर्मल वॉकिंग असतं, असं फास्ट स्पीड वगैरे असं काही नसतं. गार्डन मध्ये जाते, जर उशिरा झाले तर गार्डन मध्ये जाते, नाहीतर मग रोडवर, जर लवकर सकाळी केलं तर रोडवर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. श्वेताताई? मी जाते वॉकिंगला, पण मला जास्त वेळ नाही जमत चालायला. पाय दुखतात, पिंढऱ्या आहेत ना त्या दुखतात, त्यामुळे नाही जमत. ओके. केव्हा हम्म. जातात, सकाळी जातात, संध्याकाळी, की केव्हा पण, म्हणजे सक- असा काही वेळ काढ ठरले नाही? सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी, जसा वेळ भेटेल तसं. ठीक आहे, चालेल. तृप्तीताई, एक मिनिट, आपल्या कोणाचा फोन येतो मला. हॅलो. ती आपली सकाळचीच मीटिंगचीच लिंक आपल्या क्लासची. हो हो, तीच आहे, तीच आहे. हो, ठीक आहे, या. थँक्यू. हा. तर सकाळी तुम्ही वॉकिंगला जाता, ठीक आहे. ओके, चालेल. तृप्तीताई? माझं पण आवाज कट झाला तृप्तीताईंचा. तुम्ही म्यूटवर आहात. ठीक आहे. तृप्तीताई बोलतात तोवर निलमताई किंवा पूजाताई तुम्ही जाऊ शकतात. पूजाताईंना कॉन्टेक्स्ट माहित नाही, तर निलमताई तुम्ही बोला, मग मी कॉन्टेक्स्ट सांगतो. हा, तर मला पण कंटिन्युअस असं अर्धा तास वगैरे जमत नाही चालायला. तर मी दुपारी जेवल्यानंतर लंच टाइम नंतर 10 मिनिटं वगैरे, परत 4-5 वाजता वगैरे वेळ भेटेल तेव्हा एक 10 मिनिटं असं चालते. मग असं म्हणजे व्हेरी अराउंड गुड, 5,000 स्टेप्स कम्प्लीट होतात दिवसाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तृप्तीताई, आवाज येतो का, एकदा चेक करा. हॅलो, येतोय आवाज? हा, नक्की येतोय. हा. आणि माझंही कंटिन्यू वॉकिंग नाहीये. आता एक 4 दिवस झाले, जेवणानंतर संध्याकाळी मैत्रिणी भेटतोय इथे. तर एक अर्धा तास वॉकिंग होतंय. आता एक 5-6 दिवस झाले जेवणानंतर रात्रीचं. ओके, व्हेरी गुड. हा. अंजलीताई, पूजाताई, आपण चर्चा करत आहोत की आपण आजचा विषय आपला वॉकिंग, पण त्याच्या पहिले मी सगळ्यांना विचारत होतो की तुम्ही वॉकिंग करतात का, करतात तर कसं करतात, केव्हा करतात, विशेष काही मेथड असते का? पूजा. हा, अंजलीताई. मी आपला क्लास झाल्यानंतर मी मार्चिंग करते. 500 ते व्हेरी 600 गुड. हे करते. नंतर आज मी बाहेर गेले होते, त्यामुळे माझं 2दा-3दा जिना चढ-उतार, इव्हन रेल्वेचा पण जिना चढ-उतार झालाय. खूप आणि सुंदर. हो, त्याच्यानंतर मी जिमला पण चालत गेले, चालत आले. नंतर आज आमचं किक बॉक्सिंग होतं जिम मध्ये, त्यामुळे तिथे वर्कआउट भरपूर झालेलं आहे. जम्पिंग वगैरे, जम्पिंग जॅक्स वगैरे झालेले आहे.
आणि म्हणजे भरपूर मोठं वर्कआउट झालेलं आहे तिथे. खूप सुंदर, खूप सुंदर. सगळ्यांसाठी प्रेरणा आहे तुमची की मी जरा आमच्यापेक्षा झोपून जास्ती मी आता वर्कआउट जरा तुमच्या झोपून हे आरामात, करते आता. आरामात, आरामात. मी तुम्हाला स्वतः म्हणतो झोपून करा, बसून आरामात, म्हणून मी तुम्हाला सांगितलं सगळे जेवण वगैरे उरकून आरामात ऐकायचे, फक्त मन लावून ऐकायचे, बाकी आरामात. ठीक आहे. पूजाताई राहिल्या. पूजाताई आहेत का की लिव्ह झाल्या, म्हणजे एक्झिट झाल्या? नाही, आहे. हा, आहे. ठीक आहे, गुड. मी याचे गॅलरी मोड करतो आणि तुम्हाला सगळे दिसतील. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. पूजाताई प्लीज. मी वॉकिंग करते. मी आमचं ऑफिस टायमिंगचं लंच आवर 1 तास आहे थोडंसं. जेवण झाल्यानंतर आम्ही अर्धा तास वॉकच करतो ऍक्च्युली. त्याच्यामध्येच आमच्या गप्पा होतात. त्याच्यामुळे आधी माझे 4-5 हजार स्टेप्स होतात. कारण आम्ही अर्धा किलोमीटर जातो आणि येतो पण. त्या अर्ध्या तासामध्ये होतं आमचं. बाकी व्हेरी एरवी व्हेरी माझं घरातलंच वर्किंग असतं. पण बाकी मला फक्त ऑफिसमध्येच वेळ भेटतो की आम्ही तिथे लंच नंतर चालतो अर्धा तास. ठीक आहे, चालेल, खूप सुंदर. मग मी आता वॉकिंग बद्दल बोलायला सुरुवात केली. वॉकिंग बद्दल बोलायच्या पहिले मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? एक मिनिट, मला तेवढं सांगाल फक्त. स्क्रीन दिसते ना माझी? दिसते. ओके, ठीक आहे. तर मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की तुम्ही जे काय करताय, तुम्हाला मी जे काय वॉकिंग वगैरे चॅलेंज देतोय, जे काय भविष्यात पण दिला, आता पहिला आठवडा आहे. मी थोडी झूम करतो म्हणजे सगळ्यांना दिसेल, तुम्ही मोबाईलवर असाल तर. तर टोटल 8 म्हणता जो 10 ते 11 महिला झालेल्या आहे. क्लासमध्ये ज्यांना जसं जायला जमतं तसे ते येतात. तर प्रत्येकांना मी तुम्हाला आता डे 1 पासून ट्रॅक करतोय. तुम्हाला मी व्हिडिओ मागतो, तुमचं क्लासमध्ये लक्ष देतो. तर तुम्ही जसं जसं याल तसं तसे मी तुम्हाला एक बेसिक पॉईंट सिस्टम, मुद्दामून पॉईंट सिस्टम ठेवली की थोडी इंटरेस्टिंग होईल. आणि तुमचे प्रत्येक डे 1, डे 2, डे 3 तुम्ही चॅलेंज करतात का, असं प्रत्येक, आता क्लासमध्ये आलात का तर मी क्लास नंतर त्याच्यानंतर लिहेल असं. आणि जो दर आठवड्याला सगळ्यात जास्ती ज्याला पॉईंट्स मिळतील त्याची इकडे टोटल होईल. अशी आपण वीक 1, वीक 2, वीक 3, वीक 4 सगळ्यांचं करू. आतापर्यंत सगळ्यात जास्ती कोण आहे? माझ्या मते पूजाताई आहेत, अंजलीताई आहे आणि श्वेताताई आहेत. असे अजून मी आताची ऍड करेल वगैरे, आजच्या सगळ्यांचे अपडेट नाही केले तर असं प्रत्येकाचे आठवड्याचे एक पॉईंट्स मिळत जातील, एक 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 एक, जेणेकरून जे पहिले 2-3 असतील त्यांना मी माझ्या साईडने एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे ऍट द एंड ऑफ द 2 मंथ, जेणेकरून प्रत्येकाला एक प्रेरणा राहील. आणि तुम्ही ट्रॅक मध्ये राहाल की हा मला आजचं करायचं, आजचं पाठवायचं, जे काय आहे. अनटिल अँड अनलेस काही आपल्याला इमर्जन्सी नाही. मुद्दाहून जसं मी ऍज युजल सांगतो की जबरदस्ती नाही, आणि मुद्दाहून याचं टेन्शन घ्यायचं नाही की तुम्हाला हे करायचंच आहे का. सहज होत असेल तर करायचं, नाहीतर जेवढं करायचं फायदा होत नाही तेवढं टेन्शन घेतल्याने तोटा होतो. पण तुम्हाला बघू शकणार आणि सगळ्यांचे मी ट्रॅक मध्ये राहणार. याच्या अर्थ बाय डिफॉल्ट सगळ्यांचं मी इकडे नोट डाऊन करतो. तर त्यामुळे तुम्ही मला सगळं तुमचं जे काय असेल, ज्यांनी जे आज ऍबसेंट डे, जे रेकॉर्डिंग पाहताय त्यांना पण हे तुमचे प्रत्येकाची नावं आहे 11 जणांची. तर तुमचं प्रत्येक मी ट्रॅक डाऊन करतोय, जसा वेळ मिळेल तसं याच्यात अपडेट करून मी टाकत असतो. त्याच्यामुळे जे काय मी तुम्हाला रोज चॅलेंजेस सांगतो आहे, जितके जमत असेल, जितकं शक्य असेल तेवढं मला पाठवत चला. ठीक आहे. तुम्ही क्लासला आले तरी त्याला मी पॉईंट देतो. तुम्ही जे मला रेकॉर्डिंग, सॉरी, जे तुम्ही चॅलेंजेस पाठवताय, व्हिडिओ पाठवताय, त्याला पण देतो. चुकीचं बरोबर ते काही सारखे मार्क नाही देते, फक्त आल्यावर जे अटेंडन्सचं येस मार्क्स आहे. चॅलेंज पाठवलं येस मार्क आहे, जेणेकरून तुम्ही करताय. बाकी चुकीचं बरोबर कमी जास्ती त्याला काय नाही. जर 3,000च्या ऐवजी 2,000 पण झाले, 11च्या वेळेला 5 पण झाले, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. तुम्ही करताय ते महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं होतं की मला डेडिकेशन पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे. चलो, आता आजच्या विषयाकडे जाऊया. मी प्रेझेंटेशन शेअर करतोय, पण जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मध्ये विचारू शकता. की आपल्या वर्कशॉप सारखं नाही की मी एकटा कंटिन्यूस बोलत राहील. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट माईक ऑन करून बोलू शकतात, किंवा मला मध्ये पण थांबवू शकता, किंवा आपण सगळं झाल्यावर सोबत प्रश्न पण घेऊन शकतो. तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या वहीवर किंवा चॅट बॉक्सवर टाकून ठेवू शकता. ठीक आहे. तर वॉकिंग फार सोपा विषय, पण वॉकिंगला जसं आपण बेसिक गोष्टींचं सायन्स असतो, श्वास घ्यायचं, चालायचं, फिरायचं, तसं चालायचं देखील सायन्स असतं. आणि जसं ऍज युजल आपण पाहतो, सायन्स आपण दोघी याच्याने बघू, मॉडर्न सायन्स पण बघू आणि आपलं आयुर्वेद पण काय सांगतं चालायसाठी, ते दोघी दृष्टिकोन बघूया. त्याच्यावर मग चर्चा करू आणि मग ठरवूया. म्हणजे जो तो आपलं आपलं ठरवू शकतो की मला कोणतं जमतं, मी कोणतं करायला पाहिजे, माझ्या शरीरानुसार, माझ्या वेळेनुसार, माझ्या घरातल्या कंडिशननुसार. मुलं बसतात आपल्याला, मला ऑफिस असतं वगैरे, तर ज्याने त्याने आपल्याला काय याच्यातून घेता येईल ते घ्यायचा प्रयत्न करायचा. मी जेवढं सांगता येईल तेवढं सगळं सांगायचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिला प्रश्न, आपण का चालायला पाहिजे? मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो की तुम्ही बोला. माझा प्रश्न आहे की का चालायला पाहिजे आपला, हा माझा पहिला प्रश्न.
सोपा प्रश्न आहे. आन्सर मला सगळ्यांचा हवाय. काही चुकीचं काही बरोबर नाही. आपण का चालायला बॉडी हवं? मुवमेंट्स व्हायला पाहिजेत म्हणून चालणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. शरीराची हालचाल व्हायला पाहिजे. आपली बॉडीच मे बी देवाने ह्यासाठी बनवली की चालणं आपल्या बॉडीसाठी मस्त आहे ऍक्च्युली. बाकी कुठली एक्सरसाइज नाही झाली तरी चालेल, पण बॉडी मधून चालताना एनर्जी आपली डाऊन टू अर्थ फ्लो होत असते, म्हणून मे बी चालणं फार महत्वाचं आहे. डाऊन टू अप. येस येस, डाऊन टू अप एनर्जी आपली. येस, हा. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बाकीच्यांना काही? रोहिणीताई, असं तृप्तीताई, म्हटलं अंजलीताई? हा बॉडी मुवमेंटसाठी असतंच, पण माझ्यासाठी मॉर्निंग वॉक म्हणजे मला दिवसभराची त्यातनं एनर्जी मिळते, कारण मी गार्डन मध्ये फिरल्यामुळे मला ग्रीनरी मधून खूप एनर्जी मिळते आणि मला दिवसभर माझा फ्रेश जातो मॉर्निंग वॉक केल्यामुळे. खूप सुंदर. असं खूप सुंदर. असं व्हेरी गुड. हॅलो हॅलो हा हा अंजलीताई, ऐकतोय मी तुम्हाला. हा असं म्हटलं जातं ज्यांचे लोअर बॉडी ज्याची मजबूत असते त्याचं हेल्थ जास्त चांगलं असतं, राहतं, जास्त चांगलं राहतं. त्यामुळे वॉकिंग हे मस्ट आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सगळ्यांचे पॉईंट ऑलमोस्ट बरोबर होते. त्याला आता मी थोडं थोडं सायंटिफिक टच द्यायचा प्रयत्न करेन. नीलमताई, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, श्वेताताई आणि अप्पो CH, हे मला माहित नाही कोण आहे, ऍटलीस्ट रिनेम करा किंवा मला चॅट बॉक्स वरती टाकून या, जेणेकरून मी तुमचं नाव घेऊ शकणार. श्वेताताई, तुम्हाला काही सांगायचंय की मी कंटिन्यू करू? नाही, ओव्हरऑल ठीक आहे. बॉडी सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि मॉर्निंग वॉक मुळे फ्रेशही वाटतं, माइंड चांगलं राहतं, दिवसभर ऊर्जा टिकून राहते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ताई, तुमचं नाव, मला तुमचं नाव दिसत नाही समोर. ओके. ठीक आहे. माझ्यामध्ये ना, ठीक, काय हरकत नाही. तर सगळ्यात पहिले नशीब माझं हे की मला एक उत्तर आलं नाही की फॅट्स कमी करायला मॉर्निंग किंवा जे काही आपण वॉक करतो ते, तर ते त्याच्यासाठी आपण वॉक करत नाही किंवा करायला नाही पाहिजे. होईल तो होईल, झालं तर झालं, नाही तर नाही झालं, पण तो आपला मेन उद्देश नसला पाहिजे. त्याच्याबद्दल मी ऑलरेडी वर्कशॉप बद्दल बोललो, आज पण बोलूया. पण सगळ्यात मेन म्हणजे ताईंनी सांगितलं कोणत्या तरी एका, कॉर्डिनेशन होतं. आपले हातपाय, शरीराचे मुवमेंट्स होतात. तर कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. कॉर्डिनेशन म्हणजे फक्त आपले हातपाय नाही, मधले शरीरातले एकूण एक अवयव जेव्हा आपण चालत असतो तेव्हा त्याचं कॉर्डिनेशन होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ. खूप साऱ्या महिला किंवा खूप साऱ्या सायन्स डिस्क्लोजर मध्ये हे चालते की स्ट्रेंथ ट्रेनिंग वेगळं करायला पाहिजे, जिमला जायला पाहिजे. पण जर तुम्ही नुसतं चालत पण असाल, जिमला जाणं सगळ्यांना शक्य नाही, तरी आपले मसल्स काही प्रमाणात स्ट्रेंथ होत असतात. आपले लोअर बॅक मसल्स असतात, आपले थाईजचे जवळचे मसल्स असतात, आपले ऍप्स असतात, हे बाय डिफॉल्ट तिथे स्ट्रेंथ होत राहतात. ते कसं होतात, काय होतात, ते आपण बघूया. आणि सगळ्यात मेन, कारण आता सगळं आहे आपल्या, तुम्ही आता मेनोपॉज कडे जाणारे हो. मेनोपॉज नंतर पुढे आपले हाडं ठिसूळ व्हायला लागतात. तर सगळ्यात मेन म्हणजे चालल्याने बोन डेन्सिटी वाढते, भयंकर प्रमाणात बोन डेन्सिटी वाढते. म्हणजे ज्याच्या बोन डेन्सिटी कमी आहे त्याला डॉक्टर पहिले सांगते की तुम्ही उन्हात बसा आणि चालायला सुरुवात करा. कारण जेव्हा हाडं एक दुसऱ्यांसोबत मुवमेंट करतात तेव्हा तिथे रक्त पुरवठा होतो, रक्त पुरवठा होतो, तिथे न्यूट्रिशन मिळतं आणि बोन डेन्सिटी होते. हे एकंदरीत आपल्याला सगळ्यात माहिती आहे. पण सगळ्यात मेन जे कोणत्याच त्यांनी उत्तर दिलं नाही आणि जे मला अपेक्षित होतं ते म्हणजे आपल्या मेंदूची हेल्थ वाढते. हे खूप 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 महत्वाचं आहे. खूप म्हणजे भयंकर महत्वाचे. हे जे वरचे 4-5 कारण आहे हे 20-30% असतील, उरलेले 70% हे आपल्या मेंदूची डेव्हलपमेंट होते. खूप महत्वाचं आहे आणि हे शिकण्यासारखं आहे. मी पूर्ण याच्यावरती सांगेल की कसं आपल्या मेंदूची डेव्हलपमेंट होते, काय होते. तर जाणून घेऊया की मेंदूसाठी आपल्याला काय, दिमाग क्यों. तर आपल्या डोक्यामध्ये ना एक हिपोकॅम्पस नावाचा ग्रंथी म्हणा किंवा ऑर्गन म्हणा, ग्रंथी म्हणण्यापेक्षा ऑर्गन असतो. 2 असे छोटे छोटे काजू एवढे ऑर्गन्स असतात, त्याला हिपोकॅम्पस म्हणतात. कुणाला माहितीये, कोणी ऐकलंय हिपोकॅम्पस बद्दल? ओके, कोणी नाही, मग मला परत स्क्रीनवर जावं लागेल. ठीक आहे. तर हिपोकॅम्पस म्हणून हवं तर नाव लिहून घ्या, याच्यावरती अभ्यास कराल. हिपोकॅम्पस म्हणून आपल्या मेंदूमध्ये 2 छोटूसे काजू एवढे, काजूपेक्षा पण छोटे असतात, एक छोटूसे ऑर्गन असतात, किंवा याला तुम्ही हार्मोन्स पण म्हणू शकतात. तर याचं सगळ्यात मेन काम काय असतं की आपली जी शॉर्ट टर्म मेमरी, आज आपण जे ऐकू, तुम्ही आता माझं जे ऐकाल ते तुमचं जे दिवसभर झालं, दिवसभरामध्ये ऐकाल ते रात्री झोपल्यानंतर शॉर्ट टर्म मेमरी लॉंग टर्म मेमरी मध्ये कन्वर्ट करायला हे मदत करते. सगळ्यात मेन, जसं जसं आपलं वय वाढतं
आपण विसरायला सुरुवात होतो. अल्झायमरचे जे पेशंट असतात त्यांचं हे हिपोकॅम्पसच काम करत नसते. डिमेन्शिया डिमेन्शिया ज्यांना आजार असतो, मुद्दामून मी हा विषय याच्यासाठी घेतोय की डिमेन्शिया आणि अल्झायमर महिलांमध्ये खूप प्रमाणात होतं. 60 नंतर 65व्या नंतर खूप साऱ्या महिलांना अल्झायमर आणि डिमेन्शिया खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं. त्याच्यासाठी हिपोकॅम्पस फार महत्वाचा आहे. हिपोकॅम्पस नुसतं स्पेलिंग जरी चुकली नेटवर सर्च केला तर सगळ्यात पहिले मेमरी म्हणून येईल की ये हमारा याद रखता है. दुसरी गोष्ट म्हणजे लर्निंग. सिन्स ह्या गोष्टी हिपोकॅम्पस आपल्या सगळ्या गोष्टी साचवून ठेवतं, लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे जे काय आपण शिकतो ते शिकायला हिपोकॅम्पस खूप महत्वाचं असतं. आणि त्यातल्या त्यात स्पेशियल लर्निंग. व्हॉट इज मीन बाय स्पेशियल लर्निंग? तुम्ही आता जे बघताय, मी आता हे व्हिज्युअली व्हर्च्युअली घेऊ शकत होतो प्रेझेंटेशन तुमच्याशी बोलून, पण मुद्दाम प्रेझेंटेशन याच्यासाठी ठेवते की तुम्हाला जेणेकरून लक्षात राहील. तर जे काही आपल्या गोष्टी आपण समोर बघतो ते हिपोकॅम्पस लवकर लक्षात ठेवून घेतो. हिपोकॅम्पसची खास मेथड असते. त्याच्यामुळे याला ब्रेन जीपीएस पण म्हणतात. आपण जे काय बघतो, जे काय हे करतो, तो याला मेंदू ऍज अ जीपीएस म्हणून सेव्ह करतो. मेंदूमध्ये हिपोकॅम्पस म्हणून हा जो ऑर्गन असतो हा सेव्ह करतो. आणि आपल्याला ज्या काही दिशा लक्षात आहे, ज्या काही आपल्याला माहिती आहे, जर मला बाजारात जायचं तर कोणत्या रस्त्याने जायचं, याच्या घरून त्याच्या घरी जायचं, कसं जायचं, काय जायचं, ज्या काही आपल्याला गोष्टी माहिती आहे, ते सगळ्या तुमच्या हिपोकॅम्पस मध्ये लपलेलं आहे. तर हिपोकॅम्पस आपल्याला नीट ठेवणं फार 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 महत्वाचं आहे. कारण येणाऱ्या आता तुमच्या सगळ्या महिला अराउंड 40 ते 50 वर्ष, मी ऍव्हरेज पकडतोय, काही काही आपल्याकडे 30-32 वर्षाच्या पण आहे, पण अराउंड 40 वर्षाच्या महिला आपल्याकडे आहेत. तर 55-60 नंतर सगळ्यांचं लक्षात राहणं, आपण म्हणतो ना की मला विसर पडायला लागली हो वगैरे, खास करून मेनोपॉज नंतर विसर पडायला लागतो, कारण हार्मोनल चेंजेस होतात. इस्ट्रोजन अचानक कमी होऊन जातं आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे शरीरात आपला हिपोकॅम्पस त्याचं कंट्रोल निघून जातं. त्याच्यामुळे अल्झायमर होतो, डिमेन्शिया होतो. तर ब्रेन जीपीएस म्हणून काम करतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात लेप्टिन आणि इन्सुलिन रिसेप्टर असतात. आगे हम इन्सुलिन और लेप्टिन के ऊपर, लेप्टिन आणि इन्सुलिन वरती आपण चर्चा केली होती आपल्या वर्कशॉपमध्ये. कोणाला आठवत असेल तर सांगा, नाहीतर मी परत सांगतो. लेप्टिन आणि इन्सुलिन रिसेप्टर काय काम आहे लेप्टिनचं आणि इन्सुलिनचं? लेप्टिन आपलं भूक कंट्रोल करण्याचं काम करतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि इन्सुलिन? ब्लड शुगर कंट्रोल. व्हेरी गुड. चाबी, उदाहरण आठवलं, इन्सुलिन म्हणजे चाबी उघडते. आणि लेप्टिन म्हणजे भूक कंट्रोल करायचा, किंवा मी सांगितलं होतं तृप्त होतं, आपली भूक तृप्त होते, की आपण म्हणतो मन तृप्त झालं, पोट तृप्त झालं. आता शरीर पोट तृप्त झालं किंवा मन तृप्त झालं हे कसं ठरवतं? मेंदूकडे मेमोरी असते की मी किती खाल्ल्यावर माझं पोट भरतंय. ही पण मेमोरीच झाली ना, की मी माझ्या 2 पोळ्या खाल्ल्यानंतर, 2 चपात्या खाल्ल्यानंतर आपल्याकडे सिस्टम फीड असते की 1 कप भात खाल्ल्यावर, किंवा 1 वाटी भात खाल्ल्यावर, किंवा 1 वाटी डाळ खाल्ल्यावर XYZ प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ती मेमोरी असते. आणि कुठेतरी आपला हिपोकॅम्पस आपल्या जीवनशैलीमुळे, वेगवेगळ्या गोष्टींमुळे हिपोकॅम्पस काम करायला स्पीड कमी होते आणि तिकडेच लेप्टिन रिसेप्टर असतात. आणि हे लेप्टिन रिसेप्टर काम करणे बंद होतात. म्हणून आता इथे खूप साऱ्या ताईंनी मला कॉलमध्ये सांगितलंय की आम्हाला दर 2-2 तासाने भूक लागते, किंवा खायची आम्हाला क्रेविंग होते, शुगर क्रेविंग होते, फूड क्रेविंग होते. क्यों? क्योंकि ये लेप्टिन रिसेप्टर काम नहीं करता है. भूल गया ना वो की मला किती वेळानं किती खायला पाहिजे. आपल्याला बाय डिफॉल्ट लहान मुलाला, बरोबर लहान मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हाच रडायला सुरुवात करतो. जे बाळ असतं ते, त्याला भूक लागल्यावरच तो रडायला सुरुवात करे. अननेसेसरी अंटिल अनलेस त्याला दुसरे त्रास होत आहे. त्याला काही दुखत असेल, त्याला काय असेल तेव्हाच तो रडेल. पण जेव्हा भूक लागते तेव्हाच तो रडतो. अननेसेसरी तसा रडत नाही बाळ. किंवा कुत्रं मांजर जेव्हा किंवा गाय आपल्या दारात येते, भूक लागल्यावरच येते, अननेसेसरी येत नाही. तर तिला भूक लागलेली असेल किंवा तहान लागलेली असते. ती कुठेतरी आपल्याकडे मेमोरी सेव्ह असते की केव्हा आपण खायला पाहिजे. आणि हीच मेमरी सेव्ह करायचं काम कोण करतो? हिपोकॅम्पस. ठीक आहे, एवढं कळालं. कारण त्याच्यात लेप्टिन आणि इन्सुलिन रिसेप्टर असतात. म्हणजे स्विच कसं चालू बटन बंद करतात, तसं आपलं लेप्टिन आणि इन्सुलिन हे हिपोकॅम्पसला स्विच चालू बंद करून सांगत असतात की तू पोटाला सांग. मी आपली ती डायग्राम दाखवली होती की पोटाला सिग्नल देतो की भूक लागली, भूक लागली. तर हे इन्सुलिन चालू बंद हिपोकॅम्पसला चालू बंद करून सिग्नल देतं की मला भूक लागली. हे असतं हिपोकॅम्पसचं काम. सगळ्यात मेन म्हणजे मेमोरी. ठीक आहे, इधर तक ऑल गुड? सगळ्यांना समजलं? ठीक आहे, चलो पुढे जातो. अब मी टेक्निकल जात नाही, पण बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. आता गंमत अशी होते की 25 ते 30 वर्षानंतर ऑन अन ऍव्हरेज, म्हणजे 30-35, आता तर जसं जसं आपली लाईफस्टाईल गडबड होते, आपण चुकीचं खातोय पितोय, त्याच्यामुळे 20व्या वर्षानंतर पण
आपण बघ म्हणजे सायन्स असं म्हणतं की हिपोकॅम्पस याच्यात 2 छोटे-छोटे काजू एवढे, काजूपेक्षा छोटे शेंगदाणे पण म्हटले तरी चालतील. ही जी साईज आहे त्याच्या दर 1% याची साईज कमी-कमी होत चालली किंवा होते आपली. म्हणून जेव्हा आपण 50व्या जातो, 60वर जातो, तेव्हा याची साईज एकदम निग्लिजिबल होते आणि आपण विसरायला सुरुवात करतो. डिमेन्शिया आणि अल्झायमर. कारण दर वर्षाला ऑन एन एव्हरेज 1-1% याची साईज कमी होत चालली. चालू होतेच, हा निसर्गाचा नियम आहे. पण आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे, आपल्या चुकीच्या गडबडीमुळे 1 पेक्षा जास्ती अराउंड 1.6, 1.8% याची ग्रोथ ढासळायला लागते. आणि जशी-जशी याची ग्रोथ ढासळायला लागते, त्याच्यामुळे जसं-जसं आपण 50-60 कडे जातो, 45 नंतर जातो, तसं-तसं आपल्याला भूक लागायला सुरुवात होते किंवा भूक नाही लागत. खूप सारे जे एजेड असतात त्यांची ही पण तक्रार असते, की मला भूक लागत नाही. कारण मेंदू परत विसरून गेला असतो, की जेवायला पाहिजे की नाही. गोळ्या घेणं लक्षात राहत नाही त्यांना, की गोळ्या घ्यायचा टाईम झाला, जेवण झालं पण गोळ्या घ्यायचं विसरून गेलो. हे सगळं का होतं? कारण हिपोकॅम्पसची साईज ही कमी होत जाते. आता आपल्या जितक्या गोष्टी बिघडल्या असतील तेवढं हा कोणाचा 1% असू शकतो, कोणाचा 1.5 असू शकतो, कोणाचा 2 असू शकतो. त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण साईज कमी होते हे मात्र लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे? तर आता सगळ्यात मेन म्हणजे वॉकिंग हे याला दिमाग का खुराक म्हणतात. तुमच्या कोणत्याच सगळ्यांनी मूव्हमेंट्स म्हटलं, सगळ्यांनी एनर्जी म्हटलं, सगळ्यांची कारणं बरोबर होती बरं. कोणाची चुकीची नव्हती. पण सगळ्यात मेन म्हणजे वॉकिंग म्हणजे दिमाग का खुराक. जर आपल्या मेंदूचं जर अन्न असेल, मी मुद्दामून अन्न हा शब्द वापरतोय. न्यूट्रिशन वगैरे घेतो त्या सगळ्या गोष्टी आहेच. आपण ऊन घेतो, न्यूट्रिशन घेतो, पाणी घेतो. पण सगळ्यात मेन हे आपल्या मेंदूचं अन्न असेल तर चालणं. ते कसं? ते समजून घेऊया. परत ॲज युजुअल जसं मी इव्होल्यूशनकडे जातो. जेव्हा आपण हंटर्स अँड गॅदरर्स होतो, जेव्हा आपण शिकार करत होतो, तर तेव्हा आपल्याला अन्नाच्या शोधात सतत फिरत राहावं लागायचं. कधी मिळायचं, कधी नाही मिळायचं. तर आता प्राणी जे असतात ना प्राण्यांची एक गडबड असते. आपण म्हणतो ना कुत्तों की उनका उनका दायरा होता है, शेर का उसका उसका दायरा होता है. तर कुत्रे काय करतात, शिकार करतात, सगळं करतात, पण त्यांच्या दायऱ्यामध्ये करतात. पण माणसाला तो दायरा कधीच नव्हता. किंवा माणसाचा पहिले जर दायरा असेल, हे मी इव्होल्यूशनच्या काळात म्हणतो 1,00,000 वर्ष पहिले. पण त्याला काही काळात दुष्काळ पडला असेल किंवा काही कारणात त्याला टंचाई झाली असेल. कारण लिमिटेड रिसोर्सेस होते. तेव्हा त्याच्याकडे काही मोठ्या टेक्नॉलॉजी नव्हत्या, की फळं तोडून आणायचे किंवा खूप मोठ्या झाडावर चढायचे टेक्नॉलॉजी नव्हते. त्याच्यामुळे जे लिमिटेड रिसोर्स होते ते कुठेतरी कमी पडायला लागले. त्याच्यामुळे त्याला त्याची बाउंडरी सोडून सतत फिरत राहावं लागायचं. आणि हे फिरत राहता त्याला नवीन एरिया, नवीन जागी जायचा, नवीन अन्न मिळायचे. जसं आज मी राहतो समजा पुण्याला. पुण्याहून जर मुंबईला गेलो तर लगेच अन्नाचा फरक पडेल, शेतीचा फरक पडेल. तुम्ही जर पुण्याहून जसं-जसं कोल्हापूरकडे जाता तसं तुम्हाला आपलं शुगर केन तुम्हाला ऊस व्हायला लागेल. जसं-जसं पुढे कोकणाकडे जातं तसं-तसं भाताची शेती व्हायला लागेल. तर माणसाने जसं-जसं नवीन एरिया तो काय म्हणतात चालायला सुरुवात केली. जसं-जसं नवीन एरियात एंटर झाला, तसं त्याचा एरिया बदलला. जेवण बदललं, अन्न बदललं, फळं बदलली, शिकार बदलली. आता ह्या ज्या गोष्टी नवीन-नवीन बदलत होत्या, हे मेंदू अडॉप्ट करत होता. आणि मेंदू अडॉप्ट करायसाठी मेंदूचे प्रत्येक वेळेला जसं मी म्हणतो आपल्या वेळेला दर मिनिटाला लाखो ते करोडो सेल्स बनत असतात. आता जसा-जसा माणूस पुढचा त्याचा दायरा सोडायला लागला, तसे त्याचे सेल्स स्टार्ट डेव्हलपिंग फास्ट. त्याचे सेल्स इतके फास्ट बनायला लागले, की आपला मेंदू हा जे प्राणी असतो, आपण कोणापासून आपण चिंपांझीपासून बनलो. तर चिंपांझीपेक्षा आपला 1.5 ते 2 पट हा मेंदू जास्ती मोठा असतो. तर हा कसा झाला? एकंदरीत काळाकाळ टप्प्याटप्प्याने झाला. तर जसा-जसा माणूस हा त्याचा दायरा सोडायला गेला, म्हणजे चालायला लागला, पळायला लागला, तसा त्याचा मेंदू हा हळू वाढायला लागला. आणि मेंदू वाढायला लागला म्हणजे हिप्पोकॅम्पस वाढायला लागला. त्याच्यामुळे नवीन ब्रेन सेल्स डेव्हलप झाले. मी जसं सांगितलं. आणि याला प्रत्येक वेळेला रिवॉर्ड करायसाठी, की माणसाला अजून चालायसाठी प्रमोट करायसाठी, की तू जा, अजून एरिया सोड, अजून 100 किलोमीटर गेला, आता 1 महिन्याने 150 किलोमीटर जा. हे मेंदूला डोपामाइन सिग्नल देत होतं. कारण प्रत्येक वेळेला त्याला नवीन अन्न मिळायचं, नवीन फळ मिळायचे, चांगलं-चांगलं खायला मिळायचं. तर प्रत्येक वेळेला डोपामाइन शरीरात, डोपामाइन इज हॅपी हार्मोन्स असतात. ऐकलं असेल तुम्ही. तर प्रत्येक वेळेला डोपामाइन रिलीज होऊन त्याला शरीर आपलं अजून मेंदू अजून प्रवृत्त करत होता, की तू एरिया सोड, जास्तीत जास्त चाल. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन सेल्स डेव्हलप व्हायचे, मेंदू परत मोठा व्हायचा. माणूस अजून चालायचा, मेंदू परत मोठा व्हायचा. हे एक विशियस सायकल होत गेली. कळालं इथपर्यंत? तर कुत्रा मांजरांचं काय झालं, मी जसं सांगितलं कुत्रे मांजर कोणते पण प्राणी, जंगली प्राणी पण असलं त्यांचा स्पेसिफिक दायरा असतो. आज आपण म्हणतो की चित्ता जंगलातून आपल्या गावात घुसायला लागल्या, हत्ती काही काही गावात घुसायला लागतात कारण त्यांना तशी अन्न टंचाई झाली.
जी मानवाला हजारो वर्षा पहिले झाली होती. त्याच्यामुळे आज त्यांना दायरा सोडावा लागतो. तसंच दायरा माणसाने कधीतरी खूप हजारो वर्षा पहिले सोडायला सुरुवात केली होती आणि आज तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. विमानातून आपण कोणत्या पण देशातून एका रात्रीतून पोहोचू शकतो. तर जसं जसं आपण चालायला लागलो, इथे दायरा सोडणं म्हणजे चालणं आहे. तेव्हा आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. तसा तसा आपला मेंदू वाढायला लागला आणि मेंदू वाढायला लागला म्हणजे नवीन ब्रेन सेल डेव्हलप झाले आणि हा हिपोकॅम्पस जावा नावाचा जो ऑर्गन आहे तो डेव्हलप व्हायला लागला आणि तसं आपल्याला मग खायवरती, भुकेवरती कंट्रोल व्हायला लागला. आता खूप वेळेला मला महिलांचा प्रश्न येतो, की ठीक आहे तुम्ही म्हणतात, मला हा माझ्यामध्ये मागच्याच्या मागच्या प्रेझेंटेशनमध्ये प्रश्न आला होता, की नवीन शिकायचंच आहे ना, नवीन शिकल्याने मेंदू डेव्हलप होईल. तर मग आपण मोबाईलवरती व्हिडिओ बघत असतो, टीव्ही वरती नवीन गोष्टी शिकत असतो. मग त्याच्याने का नाही मेंदू डेव्हलप होत? त्याच्याने पण मेंदू डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा त्याच्याने पण हिपोकॅम्पसची साईज वाढायला पाहिजे. त्याच्याने नक्की आपली हिपोकॅम्पसची साईज वाढते, पण ते किती प्रमाणात ते आपण बघूया. तर समजा मी आज आहे, तर आपल्या जवळ-जवळ 1,00,000 वर्षा पहिले, 3,00,000 वर्षा पहिले, नॉट इव्हन 1,00,000, 3,00,000 वर्षा पहिले आपण खाणं गोळा करून यायचो, शिकार करून यायचो. 3,00,000पासून 12,000 वर्षापर्यंत आपण शेतीची सुरुवात केली 12,000 वर्षापासून. जेव्हा माणसाला शेती कशी करायची, काय करायची, तेव्हा 12,000 वर्षापर्यंत त्याने केले. मागच्या 2,000 वर्षाला आपलं इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन झालं, म्हणजे औद्योगिक क्रांती झाली. आणि जस्ट रिसेंट आता 20 वर्षा पहिले आपलं डिजिटल रिव्हॉल्यूशन झालंय. मग तेव्हापासून आपण मोबाईल खेळतो. तर तुम्ही आजपासून जर मेंदूचं जर आयुष्य बघितलं, तर मेंदू आपला 3,00,000 वर्ष पहिले जुना आहे. आपलं शरीर हे 3,00,000 वर्ष जुनं आहे. आपले आजी, आपले पणजी वगैरे हे. तर जो अजून 20 वर्षात मेंदू जेवढा शिकला नाही, त्याच्यापेक्षा खूप सारं हे 3,00,000 वर्षा पहिले शिकलेलं आहे. तर आपला मेंदू, आपलं जेवण, आपलं खाणं, आपलं राहणीमान हे सगळं अजून मेंदू 3,00,000 वर्षा पहिलेचे सिग्नल्स देत असतो. जसं मी भुकेसाठी पण वर्कशॉपमध्ये म्हटलं होतं. तर आपल्या ज्या पण सवयी आहेत, त्या सगळ्या अजून जुनाच्या. अजून मेंदू एवढा अडॉप्ट नाही झालाय, की जे डिजिटल रिव्हॉल्यूशन आहे, जे काही आपण शिकतोय, जे काही वाचतोय, ते एवढं अडॉप्ट करू शकणार. याचं एक उदाहरण, महिलांना हे 3,00,000 वगैरे ह्या गोष्टी कळत नाही अजून, मुलांना पण नाही कळत, कच्चं शिकल्यांना पण नाही कळत. तर याचं मी एक सिंपल उदाहरण देतो. समजा 24 तासाचा एक दिवस आहे, तर आपण हा 3,00,000चा एकंदरीत हा जो कार्यकाळ पाहिला, 3,00,000 वर्ष ते आजपर्यंत. त्याला असं इमॅजिन करा 24 तासाचा एक दिवस आहे. तर 24 तासामधले 23 तास 40 मिनिटं, 23 hours 40 minutes हे आपण फक्त हंटर्स अँड गॅदरर्स कम्युनिटी होतो. 24 तासामधले 23 तास 40 मिनिटं हे फक्त आपण शिकार करत होतो. आणि 23 तास 40 मिनिटं ते 23 तास 49 म्हणजे फक्त 19 मिनिटं आपण शेती केलेली आहे आतापर्यंत. आणि फक्त शेवटचे 20 सेकंद आपण आता मोबाईल खेळलोय किंवा लॅपटॉप खेळलोय. तर आपला मेंदू इतका नवीन आहे हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. आपण जे लॅपटॉप वरून करतोय, आपण जे मोबाईल वरून करतोय, टीव्ही पाहतोय, तर आतापर्यंत आपण फक्त 20 सेकंदच आपला मेंदू हे सगळ्या गोष्टी शिकलाय. पण मागचे 23 तास 40 मिनिटं किंवा मागचे 20 मिनिटं हे मेंदू ऍग्रीकल्चर शिकलेला आहे किंवा शेती शिकलेला आहे. तर त्याच्यामुळे मेंदूला चालत राहणं हेच फार सिग्नल करतं, की तुम्ही जोवर चालत नाही, तोवर आपल्या शरीरातला मेंदू डेव्हलप होत नाही आणि मेंदू डेव्हलप होत नाही म्हणजे हिपोकॅम्पस कधीच डेव्हलप होत नाही. तर याच्यासाठी एक रिसर्च स्टडी झाली होती. मी तुम्हाला याचे रिसर्च पेपर असेल तर पाठवेल तुम्हाला. तर जसं जसं आपण चालतो, तसं तसं रिसर्च एक स्टडी झाली होती, की आपण जर दिवसातनं 20 ते 25 मिनिटं पण चाललो, तर आपला हा जो हिपोकॅम्पस हे जे 2 ऑर्गन आहे, हे ना की 1% कमी होत, पण दर वर्षाला 2% वाढत वाढत जातात. म्हणजे नॅचरली जर आपला 1% कमी होत असेल, तर आपण नुसतं चाललो, काही आसनं करायची गरज नाही, काही प्राणायाम करायची गरज नाही, काही कोणत्याच गोष्टी करायची नाही, फक्त नुसतं चाललो, तर तुमचं 2% हिपोकॅम्पस वाढत जाईल. आणि त्यातलं 1% जे आपलं वयोमानाने कमी होते, म्हणजे बाय डिफॉल्ट ओव्हरऑल 1% कमी होईल. ही जी निळी लाईन आहे, ही तुम्ही चालायची लाईन बघू शकता. ही जी लाल लाईन आहे, ही नॉर्मल आपल्या वयानुसार कमी होते, ती लाईन बघू शकता. ते काही रिसर्च याच्या स्टडीज असतात. मी हे तुम्हाला पाठवेल याच्या स्टडी पाहिजे असतील तर. तर त्याच्यामुळे चाललं पाहिजे आणि त्याच्यामुळे चाललं गेलं पाहिजे, जेणेकरून आपला मेंदू तर डेव्हलप होईलच, पण आपलं लेप्टिन आणि आपलं इन्सुलिन जे आहे ते कंट्रोलमध्ये राहील. कारण याचं सगळं मास्टर कंट्रोल असतं हिपोकॅम्पसकडे. त्याच्यामुळे जे काही महिला म्हणतात, की मला सतत भूक लागते किंवा पोट लवकर भरलं नाही, पोट भरल्यानंतर पण परत खायची सवय लागते. कुठेतरी याचं उत्तर, संपूर्ण 100% उत्तर याच्या हिपोकॅम्पसकडे नाही. प्रत्येक गोष्टी जसं मी सांगितलं एक दुसऱ्याच्या रिलेटेड असतात. पण कुठेतरी तुमचं जर चालणं सुरू नाही झालं, तर तुमचं तुमच्या भुकेवर नियंत्रण नाही राहणार. इथपर्यंत कळालं असेल तर तुम्ही डायरेक्ट बोला किंवा काही प्रश्न असतील सांगू शकतात. अजून पुढच्या स्लाइडकडे जाऊ. अजून अर्ध्यापेक्षा जास्त स्लाइड्स बाकी आहेत. ते बेसिक सायन्स होतं, मॉडर्न सायन्स होतं, पण तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकतात.
कळालं ना, म्हणून डोक्यावरून नाही गेलं ना. डायबिटीसच्या लोकांना पण जास्त चालायला सांगतात. डायबिटीसच्या लोकांना पण जास्त चालायला सांगतात त्यासाठीच का? ओके. त्याच्यासाठी कारण इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. सगळ्यात मेन म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि तुमचं ग्लायकोजन आणि ग्लुकोज या दोघांची इफिशियन्सी वाढते. ग्लुकोज आणि ग्लायकोजन. आपण ग्लायकामिक इंडेक्स हा शब्द ऐकला असेल किंवा तुमची ग्लुकोज इफिशियन्सी, हे दोघी याच्याने चालल्याने खूप वाढतात. कारण तुमचे हिपोकॅम्पस हे वयोमानाने कमी होत जातं. त्याला आपल्याला नाही कमी झालं तरी ऍटलीस्ट जसं तसं तरी ठेवता यायला पाहिजे. नाहीतर मग तेच गोळ्या घेणं विसरून जाऊ. कुठे जे तुम्ही फार एजेड आपले तुमचे आजोबा असतील किंवा जर एजेड सासू सासरे वगैरे असतील, तर ती तक्रार तुम्ही दररोज जाणवत असाल की मोबाईल कुठे ठेवला विसरून गेले किंवा एखादी कपडे कुठे ठेवले विसरून गेले. ते का होतं? ते याच्यामुळे होतं. तर शरीरातले अवयव तर आहेत, हातपाय आहे, जे तुम्ही जे कारण सांगितले तर आहेत, पण सगळ्यात मेन म्हणजे मेंदू आहे. आणि सिन्स आपण वजनाबद्दल इकडे सगळे जमा झाले म्हणून मी त्याच्यात लेप्टिन आणि इन्सुलिन पण कव्हर केला. पण मेन 95% हा मेमोरीच्या रिलेटेड असतो. आणि सिन्स मेमोरी म्हणजे इन्सुलिन आणि लेप्टिन असेल. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल विचारू शकता. हे काही सांगायचं असेल सांगू पण शकता, जसं तेजलताईंनी सांगितलं. नाही म्हणजे वयस्कर लोकांनाच नाही, हल्ली यंगस्टर्सला म्हणजे 35 टू म्हणजे 30-40च्या एज मध्ये पण विसरभोळेपणा तो यायला लागलाय. मी ते सांगितलं ना प्रेझेंटेशन मध्ये की 25 ते 30 वर्षानंतर हे -1% व्हायला लागतं. पण आता आपली लाईफस्टाईल इतकी डिस्टर्ब झाली तर 20व्या वर्षापासूनच हे चालू होतं. ते मी प्रेझेंटेशन मध्ये तोच मुद्दा मांडला की हे आपल्या शरीराचा नियम आहे की जसं तुमचं 30वं होईल, 28वं होईल, तसं तसं तो 1% कमी व्हायला लागेल. पण आता आपलं इतकं डिग्रेड झालेलं आहे की 20-22व्या वर्षानंतर उसका काउंटडाऊन चालू हो जाता है. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की योगा आणि एक्सरसाइज व्यतिरिक्त चालणं पण करणं गरजेचं आहे. पहिले चाललं पाहिजे, मग योगा केला पाहिजे. ओके. योगाला क्लासला नाही आलं तरी चालेल, पण चाललं गेलं पाहिजे. माझं हे म्हणणं आहे. टू बी व्हेरी व्हेरी प्रिसाइज. ओके. म्हणून मी मग तुम्हाला जेव्हा सगळ्यांना आपण कार्डिओ मग जेव्हा हा आपण कार्डिओ एक्सरसाइज करतो, मग त्याच्या आधी पण वॉकिंग केलं पाहिजे की त्याच्यानंतर करायचं? हॅलो, कसं ऐकू करायचं, काय येतंय? करायचं त्यात मला ऐकू येतंय. पण रोहिणीताई बोलल्या की तृप्तीताई बोलल्या? मला ते कन्फ्युजन झालं. मी बोलले. रोहिणीताई बोलल्या. ठीक आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं त्याच्यावरती येऊया आपण. कार्डिओ करायचं पहिले करायचं असतं. म्हणजे फास्ट वॉकिंग करायच्या पहिले. पण ते वॉकिंग कशी करायची त्या पद्धतींवरती मी येणार आहे. कशी करायची, केव्हा करायची. आता फक्त हा हिपोकॅम्पस जो विषय होता, जो तुम्ही नवीन शब्द ऐकला आज, ह्या विषयावरती काही डाऊट असेल तर ते विचारा. बाकी कसं करायचं, काय करायचं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देऊन देतो की कार्डिओ करायच्या पहिले वॉकिंग करायला पाहिजे, जेणेकरून पूर्ण शरीरात रक्तपुरवठा चालू होईल. सब टेस्टिंग हो जाएगा. आपण पायलट टेस्टिंग करतो ना, मशीन चालू व्हायच्या पहिले की सब ऑल ओके क्या, सब सिस्टम चेक कर लेते. तशी सिस्टीम चेक करून घेतो पाय. मग जर चालता चालतात कुठेतरी मोज आली तर मग कार्डिओला जायचंच नाही, जिम हिट करायचीच नाही, आसनं करायचीच नाही. म्हणून सकाळी मी तुमच्याकडून पूरक हालचाली किती स्टेप्स करायला पाहिजे काय ते सगळं सांगतो तृप्तीताई. आपण त्याच्यावरती येणार. मी पूर्ण डिटेलमध्ये आज आपण वॉकिंग हा मुद्दा पूर्ण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. तर तेच आपण पूरक हालचालींमध्ये पण करतो की सबसे पहिले मशीन चेक कर लो की तुम्हारा बराबर चालू है की नहीं. वही काम वॉकिंग करता है. ठीक आहे. अजून काही शंका, कसं काय वगैरे त्याच्यावरती मी येतोय. त्याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर ह्या पर्टिक्युलर पार्ट बद्दल ते विचारू शकतात. ठीक आहे, जाऊया पुढे. मला हॅलो, मला एक आहे डाऊट. विचारा ना ताई. मी बंद करतो एक शेअरिंग, एक मिनिट. हा प्लीज. हा, तर आपण बघितलं की जर आपण रेग्युलर वॉक केलं तर 2% इन्क्रीज होतं. तर हे म्हणजे 1 वर्ष आपण रेग्युलर चालल्यावरच होणार, राईट? की म्हणजे असं असं हा, आहे ते कॅल्क्युलेशन? तर आता जेव्हा मी म्हणतो की चाललं पाहिजे, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की चाललं पाहिजे म्हणजे दोन गोष्टी आहे. अर्ध म्हणजे मुद्दामून चाललं पाहिजे, जे मी तुम्हाला चालायला लावतोय, आणि एक म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही सगळे चालून घरातले कामं करताय वगैरे. पण आता अनफॉर्च्युनेटली माझं दुर्दैव असं आहे की ते घरातलं चालणं पण कमी झालेलं आहे. तर जर तुमच्या घरातलं चालणं जर बरोबर असेल, म्हणजे जर तुम्ही नॉर्मल घरातलं म्हणजे बाजारात भाजीपाला घेताना चालायला जात असाल, आजूबाजूला किराणा घ्यायला चालत असाल, तर बाय डिफॉल्ट तुमचं 1 वर्ष जे नीलमताईंनी प्रश्न विचारले ते तुमचं चालणं चालूच आहे. फक्त त्याच्यात ऍड ऑन
500,000 पायऱ्या म्हणतो, 500,000 स्टेप दररोज तुम्हाला एक्स्ट्रा चालायचंय. त्याच्यामुळे हे खूप ऍज सच ऍडव्हान्स सायन्स नाही की सरांनी खूप मोठं रॉकेट सायन्स सांगितलं किंवा खूप मोठी गोष्ट करायला लागली. झोपायला आलाच हे नाही ना आपण ऍज अ भारतीय करतच ते आलोय. काढून पण ठेव फक्त. कुठेतरी आता हे ब्लिंकिट, झोमॅटो या सगळ्या गोष्टी आल्यामुळे, हॉटेल्स आल्यामुळे, प्रत्येक ठिकाणी आपण रिक्षा करायची सवय, 10 रुपये सीट, 20 रुपये सीटचा रिक्षा करायच्या सर्वांमुळे, या सवयीमुळे हा 2% आकडा आपला अचीव होत नाही. नाहीतर हेच जर तुम्ही जस्ट म्हणजे फक्त मागच्या 10 वर्षा पहिले पण गेले किंवा 5 कोरोनाच्या पहिले पण गेले, तर हा 2% आकडा आपला बाय डिफॉल्ट मॅच होत होता. नाही 2% तर ऍटलीस्ट 1 ते 1.5% तरी आपलं मेंदू हिपोकॅम्पस हा वाढत होता. म्हणून कोविड नंतर काय झालं, बायका, महिला, माणसं सगळेच वर्क फ्रॉम होम सुरू झाले, सगळ्या गोष्टी बसायला लागल्या, चालणं कमी झालं आणि हा आकडा वाढायला लागला. तर ऍज जास्ती काही करायचं नाही. 1 वर्ष काय तुम्ही जोवर आहात तोवर तुमच्या हा 2% वाढतच राहील. फक्त घरातलं चालणं फिरणं मुद्दामून करायचंय. म्हणजे जर भाजी घ्यायला जायचं तर मुद्दामून पायी पायी जायचंय. किराणा घ्यायचा आहे, जे काय मुलं बाळांना शाळेत सोडायला जायचं, ट्युशनला घ्यायला जायचंय वगैरे, हे जसं अंजली त्यांनी सांगितलं, मुद्दामून त्या पायऱ्या चढल्या, मुद्दामून उतरल्या, असं काहीतरी मुद्दामून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायची आहे, जेणेकरून वो बरकरार रहेगा 2%. कळालं नीलमताई? हो. व्हेरी गुड. विचारत राहा तुम्ही, जेवढे प्रश्न विचाराल ना, कारण प्रेझेंटेशन मध्ये मी नेमकं टाकतो ते, मी याच्यासाठी टाकतो की मी मुद्दे भरकटायला नको म्हणून, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप मुद्दे असू शकतात ज्याच्याने तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, एकदा मी कमेंट चॅट पण वाचून घेतो. किती स्टेप? ठीक आहे ताई, मी ते सांगेल तुम्हाला. ठीक आहे, ओके, चलो आगे जाते. आता सगळ्यात मेन म्हणजे ये जो 10,000 स्टेप का जो फॅड है, ते ये 10,000 स्टेप्स आवश्यक आहेत का? कारण खूप फॅड चालू आहेत. माझ्या क्लासमध्ये पण येणाऱ्या महिला सगळे मला, एक तर त्यांनी 10,000 स्टेप्स कुठेतरी केलेले असतात किंवा त्यांचा करायचा कुठेतरी गोल असतो. तर पहिली 10,000 स्टेप्सची भानगड काय, हा नेमका कन्सेप्ट कुठून आला तो समजून घेऊया. तर 10,000 स्टेपचा कन्सेप्ट कोणी कोणी ऐकलाय पहिले, त्यांनी टाईप करा किंवा थंब करा, काहीतरी करा की 10,000 स्टेप्स चालायला पाहिजे दिवसातून. हा कन्सेप्ट कोणी कोणी ऐकलाय? कोणाला माहितीये की 10,000 हा कन्सेप्ट आहे, म्हणजे असं एक्झिस्ट करतो? तेजल त्यांनी ऐकलाय, ओके. तृप्तीताई ऐकलाय, नीलमताईंनी पण ऐकलं, रोहिणीताई, अंजलीताई, रोहिणीताई, ओके. म्हणजे हे 10,000 हा आकडा कुठेतरी डोक्यात माहितीये. ठीक आहे, हा कुठून आलो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही परत याच्याबद्दल वाचू शकतात, वाचून घ्याल, इंटरेस्टिंग आहे सगळं. तर बेसिकली हे 10,000 स्टेप्स जो आहे ना, याला सायन्स प्रूफ काहीच नव्हतं. हा जो आकडा आला होता हा एक पेडोमेटिंग मार्केटिंग कॅम्पेन होता 1964 साली. जपानमध्ये, मला एक्झॅक्ट आठवत नाही पण माझ्या मते जपानमध्ये ऑलिम्पिक्स होतं. तर त्या ऑलिम्पिक्समध्ये पेडोमीटर काय असतं, पेडोमीटर वॉकिंग करायची म्हणजे स्टेप्स काउंट करायची मशीन असते. आता तर सगळ्यांकडे आलं स्मार्ट वॉच वगैरे, पण ही 1964 सालातली गोष्ट आहे, 64-65 सालातली गोष्ट. तर तेव्हा फर्स्ट पेडोमीटर मशीन लॉन्च झाली होती आणि ती लॉन्च करायसाठी मुद्दामून त्यांनी मार्केटिंग कॅम्पेन म्हणून हे 10,000 स्टेप्स हा कॅम्पेन चालू केला होता जपानमध्ये. आणि तो इतका हिट झाला, इतका हिट झाला की आता सगळे म्हणून तुम्ही 10,000 हा आकडा तुमच्या डोक्यात स्ट्राईक आणि तुम्ही थंब टाकताय. आता ऍक्च्युअली याला काही वाईट नाहीये, पण हा 10,000च करायला पाहिजे. कारण खूप साऱ्या महिला काय करतात, जसं मी सांगतो, 10,000 10,000 10,000 याचं इतकं टेन्शन घेतात की 10,000च्या नुसतं 9,999 पण झाला, एक पण पायरी राहिली तर त्यांना ते सतत डोक्यात असतं की मी 10,000 करू शकले नाही. 10,000चं राहतं दूर, पण ते 10,000 करायच्या मागे जे टेन्शन असतं त्याच्याने तुमच्या ज्या गोष्टी होतात त्या फार हानिकारक किंवा वाईट आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर हा 10,000 हा टार्गेटच सोडून द्या. मग किती करायचं, काय करायचं ते मी सांगतो. तर ओके, याला मी प्रेझेंटेशन मोडच्या बाहेर काढावं लागेल. हा एक रिसर्च पेपर आहे, फार रिसर्च पेपर आहे. ही का नाही दिसत आहे मला माहित नाही. ठीक आहे, मी ह्याच्यावरच शेअर करतो. तर हा बेसिकली हा रिसर्च पेपर असा म्हणतो की तुम्ही किती चालतात आणि तुमचा मॉर्टॅलिटी रेट किती आहे, तो हा रिसर्च पेपर सांगतो. हा शेअर का नाही होते, मी तुम्हाला दाखवायला शेअर केलेला पण तो आता शेअर होत नाही. एक मिनिट, मी तो रिसर्च पेपर हवं तर तुमच्यासोबत पाठवेल. आता मी आधी शेअरिंग बंद करून शेअरिंग, एकच मिनिट, तो रिसर्च पेपर मला पाठवतो जेणेकरून वाचू शकणार. ठीक आहे, त्याची लिंक मी ग्रुपवरती टाकतो आता. तर तो रिसर्च पेपर काय म्हणतो की हे बघा, हा ग्राफ दिसतोय तुम्हाला, माझी स्क्रीन चालू झाली ना,
ओके, बंद आहे, सॉरी. ठीक आहे. तर हा ग्राफ दिसतोय तुम्हाला? हे बघा, नाही. हा. मी हा ग्राफ काय तो समजवतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला कदाचित तुम्ही मोबाईलवर असाल तर हे आकडे फार छोटे दिसत असतील. तर खालची जी एक्स ऍक्सिस आहे खालची, ती स्टेप्स पर डे आहे. आणि वरचं जे आहे ते तुमची मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे आपण किती वर्ष जगणार आहे, की किती किती लवकर आपलं आयुष्य किंवा किती मोठं आयुष्य आहे, हे ती मॉर्टॅलिटी रेट आहे. तर हे काय म्हणते अराउंड, की जेव्हा तुम्ही 2000 म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाइज 2200 पावलं जेव्हा चालतात, तेव्हा तुमच्या जवळजवळ 8% तुमचे आयुष्य हे वाढतंय. आणि जेव्हा तुमचं जरा 8500 म्हणजे 8800 स्टेप्स तुम्ही चालायला लागतात, तेव्हा तुमचं अराउंड 50% मॉर्टॅलिटी रेट कमी होते. 50% मॉर्टॅलिटी रेट कमी होते. म्हणजे जर XYZ कारणाने, जर ते तुमचं डायबिटीस असो, बीपी असो, XYZ कारणाने असो, तुम्हाला जर 100% जर तुमचे ऑर्गन फेल्युअरचे किंवा मॉर्टॅलिटीचे चान्सेस असतील, तर 8800 पावलं चालल्याने तुमचे ते 50% कमी होतात. आणि याची सुरुवात 2000 पावलाने होते. जस्ट तुम्ही 2000 पावलाच्या पहिले गेले म्हणजे तुमचे 1000-1500 होतात, तर इतका काही फरक नाही पडणार. मोरलेस जसं मी ते सांगितलं तेवढं आपण घरातल्या कामांनीच होतं. तर कुठेतरी तुम्हाला या 8% पोहोचापर्यंत 2200 तो जो कर्व होता, तो मी मुद्दामून रिसर्च पेपर पाठवेल, सगळ्यांनी वाचाल. तर 2200 हा प्लॅटू आपला टच झाला पाहिजे. एकदा ते 2200 झाले, म्हणून मी तुम्हाला सुरुवात 3000 स्टेप्स पासून सांगितली, की थोडं बफर ठेवून, की एकदा तुमचा 2200, 2300, 2500 आकडा चालू झाला, तर कुठेतरी तुमची मॉर्टॅलिटी रेट कमी व्हायला सुरुवात करते. हा मग जसं जसं तुम्ही पुढे जाता तसा एक्सपोनेन्शियली डाऊन होऊन 8800 ला येऊन थांबतो. मग तुम्ही 8800 नंतर मग 9000 करा, 10,000 करा, 11,000, 12 करा, तो कॉन्स्टंट राहील. एवढा काही खास फरक पडणार नाही. त्याच्यामुळे मी हा पहिला प्रश्न विचारला होता, की 10,000च करायला पाहिजे का? तर तुम्ही 10,000 केलं तर अतिउत्तम. तसं काही हार्ड अँड फास्ट नाही. जेवढं कराल तेवढं चांगलंच आहे. पण जो फायदा 8800 ला मिळणार आहे किंवा 9000 ला मिळणार आहे, त्याचा फक्त 0.12% म्हणजे मोरलेस तेवढाच फायदा तुम्हाला 10,000 ला पण मिळणार किंवा 12,000 ला पण मिळणार. तर तुम्ही 8,800, 9,000 ला येऊन इथे थांबले तरी चालेल. जर तुमची पुढे टेंडन्सी असेल 10,000 ला जायचं, अतिउत्तम. पण 8,800 ला खूप वेळेला होतो, जसं श्वेताताई म्हटलं, की त्यांच्याकडून जास्ती चाललं गेलं जात नाही. तर त्यांनी 10,000चं एम नाही ठेवलं तरी चालेल. तुम्ही 8,800 पर्यंत गेलं तरी तुम्हाला तेवढाच फायदा मिळणार आहे, जेवढा 10,000 वाल्याला मिळणार आहे. नक्कीच 10,000 वाल्याला थोडा 1-2% जास्ती मिळेल, पण मोरलेस दोनों एक ही प्लॅटफॉर्म पे रहेंगे. ही जी सायंटिफिक स्टडी सांगतो, खूप सुंदर. जवळजवळ माझ्या मते 11 ते 12,000 लोकांवरती स्टडी केली गेली होती आणि फार सुंदर रिसर्च आहे. हा रिसर्च पेपर पण मी तुमच्यासोबत पाठवेल, मला उद्या आठवण द्याल क्लास झाल्यानंतर. तर किती चालायला पाहिजे हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून भरपूर स्टडी याला सपोर्ट करतात, की नेमकं केवढं चालायला पाहिजे. कोणी म्हणतं 3,000, कोणी म्हणतं 3,500. तर मोरलेस 2,500 पासून सुरुवात होते आणि 8,000, 8,500. मग त्याच्यामध्ये पण कोणी 8,500 म्हणतो, कोण 8,800 म्हणतं. पण खालचा जो आकडा आहे तो पण तिथेच फ्लक्च्युएट होतो. तर 10,000 ला ऍज सायंटिफिक प्रूफ नाहीये, की 10,000 ते 10,000 स्टेप. आकडा 10,000 सुंदर दिसतो, नंतर 5 अंकी 5 आकडा दिसायला लागतो. हे जर 9,000 असतं तर 4च अंकी दिसतो. पण नुसतं एक शून्य वाढल्याने पटकन 5 आकडे, फॅसिनेटिंग आकडा आहे, Instagram वरती चांगला दिसतो, म्हणून ते फॅड आहे. पण 8,800, 9,000 पर्यंत पोहोचलं तरी चांगलं. परत सांगतो, 10,000च्या वर गेलं तर अतिउत्तम, पण 10,000, 10,000 करना वो टार्गेट नाही रखना है. इथपर्यंत कळालं या पर्टिक्युलर मुद्द्यावरती? इथे काही शंका असेल तर सांगा, मग पुढे जाऊया. कसं करायचं, काय चालायचं, त्याच्यावर अजून आपण डिस्कस करणार आहे. फक्त हा जो 10,000चा विषय होता, एवढ्या पर्टिक्युलर वरती काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात. एवढे नाहीये? दिवसाला 10,000 स्टेप्स होतात का? काही दिवसाला 10,000 स्टेप्स तर नाही होत, अंटिल अँड अनलेस तुम्ही इंटेन्शनली नाही करत, मुद्दामून नाही चालत. पण जर तुम्ही जे आज तुम्ही मला सांगितलं, तुम्ही झुंबा करून आल्या, पायऱ्या चढल्या वगैरे, जिमला जाऊन आल्या, जे काय सांगितलं ते, तर मी अज्युम करतो तुम्ही स्टेशनचा जिना चढले, तर तुमचे 4-5 हजार सहज झाले असतील. तुम्ही मोजल्या नाही, पण 4,000 तर सहज आकडा टच झाला असेल. ओके. म्हणून मी सांगतो, हे जे 10,000 वगैरे आपण मुद्दामून करायचा प्रयत्न करतो. पण जर आपण ह्याच गोष्टी, आता तुम्ही जिना मुद्दामून चढले, तुम्ही, मला माहित नाही लिफ्ट आहे की नाही, पण तुमच्याकडे लिफ्टचं ऑप्शन होतं. हेच जर तुम्ही लिफ्ट केलं असतं, तर मग तुम्हाला मुद्दामून चालायची, ट्रेडमिल वरती चालायची गरज पडली असती. तर नाही, माझं हेच नेहमी. मी तिसऱ्या मजल्यावर राहते आणि आमच्याकडे लिफ्ट नाहीये, कारण जुन्या बिल्डिंग व्हेरी गुड. असतात. खूप सुंदर आहे. त्यामुळे खूप ते सुंदर. आम्हाला तेवढे जिने चढायलाच लागतात. व्हेरी गुड. तर तेच म्हणतो, जे आपण आपले दररोजचीच कामं जर चालून केली ना, तर 10,000 स्टेप्स वगैरे अकाउंट करायची काहीच गरज नाही पडणार. तुम्ही जे मला दररोज फोटो पाठवता 3,000, 4,000चा, ते तुम्ही सकाळी जर लावलं, जेव्हा आपला शेवटचा ओंकार होतो तेव्हापासून लावलं आणि शेवटी तरी मला पाठवलं, तुम्ही एक दिवस सहज मोजून बघा, 2-2.5 हजार तुमचे असंच झालेले असणार. ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांचे, प्रत्येकांचे वेगवेगळे, कोणी जास्ती चालतं, कोणी चालतं, मी ऑन अन ऍव्हरेज सांगतोय.
तर 10,000 हा एवढा मोठा आकडा नाही येत आहे. खूप सहज अचीव होतो. फक्त नॉर्मल आपण 4-5 हजार चालतो तेवढंच आपल्याला इंटेन्शनली एक्स्ट्रा चालावं लागतं. पण परत तेच चालायला पाहिजे का नाही? तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही ऑलरेडी 2200 हा प्लॅटू हिट करताय. त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी ऍव्हरेजच्या वरती आहे. फक्त माझं इंटेन्शन सांगायचं एवढं होतं की तुम्ही 2200 हा प्लॅटू तरी हिट करायलाच पाहिजे मिनिमम. म्हणून तुम्हाला 3000 चॅलेंज देतो. आणि ज्यांना खूप चालायचे त्यांनी 8800 वरती येऊन थांबायलाच पाहिजे. त्याच्या वरती गेलं तरी चालेल, पण 10,000चं टेन्शन घ्यायचं नाही. 8800 करता 9,000 पर्यंत पोहोचताय तरी तुम्ही पण तेवढेच आहे जेवढे 10,000 वाले. ठीक आहे, ओके. आगे जाय. ओके, चलो. झोप येत असेल तर सांगा. हं. मला कोणाकोणाच्या डोळ्यात झोप दिसते इथून, त्याच्यामुळे मी फार बोर करत असेल किंवा खूप झोप येत असेल तर तसं पण सांगा. काही हार्ड अँड फास्ट नाही, आपण नंतर पण कधी घेऊ शकतो, मला काय नाही. पण शक्यतो आज हा टॉपिक पूर्ण झालेला बरा. अच्छा, ठीक आहे. आता कसं चालायचं, ठीक आहे. तर ब्रिक्स वॉकिंग हा मूळ सगळ्यांनी ऐकला असेल, पण त्याच्यापेक्षा अजून एक सायंटिफिकली, ही पण जपानीज मेथड आहे, याचे पण मी तुम्हाला रिसर्च पेपर पाठवेल. तर ही पद्धत अशी म्हणते, आणि ही वेल प्रूव्हन सायंटिफिक मेथड आहे, सगळ्यात हाय इफिशियंट. 3 मिनिट स्लो चालायचं, 3 मिनिट फास्ट चालायचं. म्हणजे जर तुम्ही 10 मिनिटं वॉकिंग करत असाल तर पहिले 3 मिनिट हळूहळू चालायचं. स्लो म्हणजे किती चालायचं, जसं आपण गार्डन मध्ये फिरतो, जसं रोहिणीताई बोलल्या की ते गार्डन मध्ये फिरतात, ते असं 3 मिनिट चालायचं. पुढचे जे 3 मिनिट आहेत ते फास्ट चालायचं. आता ते फास्ट म्हणजे किती, मशीनवरती मोजायचं नाही, आपल्याला बोलता यायला नाही पाहिजे इतकं फास्ट बोलायचं. म्हणजे तोंडातून शब्द नाही निघाला पाहिजे एवढा. असं 5 वेळा करायचं. म्हणजे 3 आणि 3 6, 6 पंचे 30. जर तुम्ही वन सिटिंग मध्ये 30 मिनिट चालत असाल तर असं चालायचं. वन सिटिंग मध्ये जर 20 मिनिट चालत असाल तर 6 त्रिक 18, म्हणजे 3 3 असे तुम्हाला 3 वेळा चालायचं असं. तर जेणेकरून याच्याने काय होतं, तर विशिष्ट फायदा आहे. म्हणजे तुम्ही जर नुसते चालले, जे मी सांगितलं बोलू शकत नाही फास्ट मध्ये, तुम्ही जर नुसते चालले तर एवढा बॉडीचा तुम्हाला फायदा नाही होणार. किंवा तुम्ही नुसते फास्ट पण चालले, मला काल की परवा कोणीतरी सकाळीच्या सेक्शन मध्ये विचारलं होतं की ब्रिक्स वॉकिंग करायचं का. तुम्ही जरी फास्ट चालले ना तरी काय होतं, आता शरीराचा एक कन्सेप्ट असतो, मी तुम्हाला स्क्रीन शेअरिंग बंद करून सांगतो. आपलं शरीर ना ऍक्लेमटाईज होत असतं. ऍक्लेमटायझेशन हा शब्द ऐकलाय? नाही. अडॉप्ट करत असतं आपलं शरीर. हा शब्द ऐकला, अडॉप्ट करत असतं, ऍक्लेमटाईज करत असतं आपलं शरीर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही कोणती पण गोष्ट असो, नॉट जस्ट चालण्याबद्दल, मी चालण्याचा विषय म्हणून चालण्याचं उदाहरण देतो. तुम्ही जर दररोज 2,500 पावलं चालताय ना, तर तुमच्या शरीराला 2,500 चालायसाठी काहीही एक्स्ट्रा करायचं नाही, कारण तुमची बॉडी त्याला ऍक्लेमटाईज झालेली आहे. हेच जर ज्या ताई, समजा मी दररोज 1,500 पावलं चालतो, तर मला 1,500 वरून 2,500 पावलं जर मी एक दिवस चालायला घेतलं, तर जो मला फायदा होणार आहे तो, जर अंजलीताई तुम्ही 2,500 चालत असाल दररोज, तर तुम्हाला तो फायदा होणार नाही. कारण तुमचं शरीर त्या 2,500 पायऱ्यांना अक्लेमटाईज झालेलं आहे. म्हणून जो मजूर असतो, जो हमाल असतो, तो दररोज एवढी मेहनत करतो, तो थकत नाही. हेच जर आपण त्याच्या एवढं एक दिवस पण वजन उचलायला गेलो तर आपण लगेच थकू, कारण आपलं शरीर त्याला अक्लिमेटाईज नाही, अडॉप्ट नाही. तो त्याला अडॉप्ट झालेला असतो, तो त्याला काय म्हणतात त्याला, की त्याला ती गोष्टी युज टू असते. तसंच जर तुम्ही दररोज फास्ट वॉकिंग केलं, ब्रिक्स वॉकिंग केली, तर हार्ट्सला कळायला लागतं की ठीक आहे, मला माहिती आहे याला किती पंप करायचं, किती पंप करायचं, फास्ट पंप करायचंय, हार्ट्स ओके होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही किती पण फास्ट चाललंय एका मुवमेंट नंतर, कारण फास्ट चालायची पण एक लिमिट आहे. फास्ट चालल्यानंतर तुम्हाला पळावं लागेल. तर अंटिल अँड अनलेस तुम्ही पळत नाही, तुम्ही त्या फास्ट चालायपर्यंत तुमच्या शरीरावर विशेष काही फरक पडत नाही, विशेष काही फायदा नाही होते. फक्त हा, शरीरातली हालचाल होते, काही न करायपेक्षा रक्त पुरवठा होतोय वगैरे, तेच. पण तुम्हाला याचा जर कॉन्स्टंट फायदा घ्यायचा असेल तर 3 मिनिट फास्ट चालायचं, सॉरी 3 मिनिट स्लो करायचं, फास्ट स्लो फास्ट. त्याच्याने काय होईल, तुमचा हार्ट पहिले स्लो असेल, मग परत फास्ट होईल, मग परत रेस्टिंग येईल, परत फास्ट होईल, परत रेस्टिंग होईल. म्हणजे झोपून नाही जाणार. हेच जर तुम्ही ब्रिक्स वॉकिंग करायला गेले तर शरीराला हार्ट रिलॅक्स होऊन जाईल. हा ठीक आहे, चल रहा है ना, चलने दो, चलने दो. हेच जर स्लो असेल तर चल रहा है ना, चलने दो, मैं 70 मिनिट पे मारता हूँ ठोके और 70 मिनिट पे ब्लड भेजता हूँ. पण हे जर तुम्ही 3 3 मिनिट केलं किंवा 2.5 2.5 मिनिट केलं तर मेंदू, हार्ट कॉन्शियस राहतील. हा, मध्येच हा स्लो होतोय, मध्येच फास्ट होतोय, मध्येच स्लो होतोय, मध्येच फास्ट होतोय. ऍक्टिव्ह राहतात आपले ब्रेन, लंग्स आणि हार्ट, हे ऍक्टिव्ह राहतात, ऍक्लिमेटाईज नाही होत. कळाला हा विषय? येस. कसं चालायचंय, जे काही तुमचं नॉर्मल चालत असाल, तुम्हाला मी जे पण 10,000 3,000 सांगतो, 4,000 सांगतो, त्यातलं तुम्ही जे पण काही वन सिटिंग मध्ये चालतात, त्यातलं घरातलं चालणं नाही म्हणते, वन राऊंड मध्ये, जसं सकाळी मुद्दामून चालायला गेले, रात्री जेवल्यानंतर मुद्दामून चालायला गेले, तर नुसतं चालायपेक्षा असं चालायचं, थोडं फास्ट चालायचं, थोडं स्लो चालायचं. पण जेवल्यानंतर हे नाही करायचं. जेवल्यानंतर शतपावली, त्याच्यावरची येऊ, शतपावली म्हणजे शतपावली, थंब रूल.
त्याच्यापेक्षा नाही, कारण तेव्हा आपलं डायजेशन चालू असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर नुसतं चालायला गेलं तर असं चालायचं की तुम्हाला ऑफिसला जायचंय, ट्रेन पकडायची, बस पकडायची, तो ऐसा चलने का. ठीक आहे. तर त्याच्याने काय होतं, जसं मी सांगितलं की शरीर ऍक्लिमेटाइज होत, पण एक मिनिट, ऑक्सिजन इफिशियन्सी राहते आणि ग्लुकोज इफिशियन्सी वाढते. जसं मी ऑक्सिजन सांगितलं, तुमचे हार्ट कन्फ्युज होणार, लंग कन्फ्युज होणार की मध्येच हा स्लो करतोय, मध्येच फास्ट करतोय, लगेच स्लो करतोय, मध्येच फास्ट होतोय. त्याच्यामुळे ऑक्सिजन पण तुमच्या बन स्लो होत असेल. ग्लुकोज पण तुमचं जे इन्सुलिन्स असतं, ग्लुकोज पाठवतं थांबतं, पाठवतो थांबतो, पाठवतो थांबतं, म्हणजे या प्रोसेस ऍक्टिव्हिटी सतत चालू आहे. तर त्याच्यामुळे इंटरव्हल वॉकिंग ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे खूप सारे, आता जर तुम्ही रिसेंट पेपर वाटला, याचा पण मी तुम्हाला पेपर पाठवेल, तर ब्रिक्स एवढे इफिशियंट नाहीये. हा, जे कार्डिओ करतात कार्डिओसाठी ब्रिक्स इफिशियंट आहे, पण आपण आता हे कार्डिओसाठी वगैरे बघत नाही. आपण फक्त या सगळ्या गोष्टी मेटाबॉलिझम साठी बघतोय, आपला मेंदू नीट चालायसाठी बघतोय, आपल्या सगळ्या गोष्टी हार्मोनल नीट चालायसाठी बघतोय. त्यासाठी इंटरव्हल वॉकिंग हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढची पद्धत, आता तुम्ही दररोज समजा 2000 स्टेप चालताय. 2000 स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता असं चालायचं. हे एकदा करायला लागले याच्यामध्ये ओके, याच्यानंतर पण तुम्हाला कुठेतरी प्लॅट्यू येणार की 3 मिनिट आसपास शरीर याला पण युज होऊन जाणार. ब्रेनला आणि हार्टला कळायला लागेल की हा, आता अंजलीताई असं करतात की मध्ये 3 मिनिट चालतात, मध्ये ते युज होऊन जाईल. त्याच्यामध्ये आता ऍडव्हान्स कसं जायचं की आता आपल्या महाराष्ट्रातल्या मोस्टली महिला, आता इथल्या मधल्या पण जवळजवळ 70 ते 80% महिला जिम मध्ये जात नाही. पण जसं जसं आपलं वजन, सॉरी, जसं जसं आपलं वय वाढतं, जसं मी सांगितलं बोन डेन्सिटी कमी होतात, हाडं ठिसूळ होतात, मसल वीक होतात, मसल कॉर्डिनेशन कमी होतात. तर कुठेतरी योगासनं तर आपण सकाळी करतच आहोत, पण कुठेतरी आपल्याला त्यांची स्ट्रेंथ वाढवायची, मसलची स्ट्रेंथ वाढवायची, बोनची स्ट्रेंथ वाढवायची. तर आता चालताना काय करू शकतो, नुसतं नॉर्मल चालतो ना, तर आपल्या तुमच्या मुलं बाळांचं दप्तर असेल किंवा आपली सॅक असते, फुल बॅग असते, ती घेऊन चालायची. त्याच्यात फक्त पाण्याची बॉटल टाकायची, 1 लिटर पाण्याची बॉटल भरून, किंवा वह्या पुस्तकं, जे काय तुम्हाला वजन वाटत असेल ते घेऊन चालायचे. नुसतं चालायपेक्षा मुद्दामून काहीतरी ओझं, की तुम्ही बाजारात जाताय ना, तर बाजाराची पिशवी घ्यायच्या ऐवजी सॅक घेऊन जा, म्हणजे तुमच्या बाजार आणला जाईल, हात तर हात फ्री राहतात आणि मागे पाठीवरती वजन राहतं. ज्याच्याने तुमचे बॅक मसल, कारण आपण आपल्या पोटावरती खूप काम करणार आहे, बेली फॅट्स वगैरे आपण जे म्हणतो, तर जो तुमचं बेली फॅट्स का बरं आहे, कारण तुमचे मसल स्ट्रॉंग्स नाहीये, तिकडे ब्लड सर्क्युलेशन वगैरे नाही. हा पहिली गोष्ट, जर मी फॅटच्या रिलेटेड बोललो तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपली हाडं ठिसूळ होत आहे, मसल वीक होत जातील, जसं जसं आता 40व्याकडे जाऊ, मोनोपॉज जस्ट क्रॉस झाल्यानंतर, परत इस्ट्रोजन कमी झाल्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आपले हाडांवरती इफेक्ट होतो. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणतात कॅल्शियम कमी झालंय, व्हिटॅमिन डी कमी झालं, कारण सगळ्यात मेन म्हणजे इस्ट्रोजन सगळ्यात पहिले व्हिटॅमिन डी ला अफेक्ट करतो, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमला जाऊन मारतो. त्याच्यासाठी मेनोपॉज नंतर सगळ्यात पहिले डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या चालू करून देतो. इनफॅक्ट प्रेग्नेन्सी नंतर पण, ज्यांचं रिसेंट प्रेग्नेन्सी किंवा जे आता प्रेग्नेन्सीला प्लॅन करत असतील फ्युचरमध्ये, त्यांना सगळ्यात पहिले डॉक्टर जेव्हा प्रेग्नेन्सीला जातो, आपला 2रा-3रा महिना होतो, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला माहित असेल कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या असतील खूप साऱ्या महिलांना. का देतात, कारण हाडं ठिसूळ व्हायला लागतात. तर हे हाडं ठिसूळ व्हायसाठी, हे मसल हे करायसाठी नॉर्मल आपण चालतो, तर खाली स्कूल बॅग लेके घुमना है. सुरुवात 1 लिटरच्या पाण्याच्या याच्यापासून थोडं थोडं वजन वाढवत जायला पाहिजे. आता ते किती वजन वाढायला पाहिजे, तर आपल्या शरीराच्या 10%. हे त्या प्रेझेंटेशन मध्ये आहे, पण मला आता ते ऑन ऑफ करायला फार कंटाळा आला, तर मी तुम्हाला तोंडीच सांगतो. तर 10%, जर मी 60 किलोचा आहे तर 1 किलो पासून सुरुवात करायची, हळूहळू 2 किलो, 3 किलो, असं 6 किलो पर्यंत घेऊन जायला सुरुवात करायची. ठीक आहे. ते पण चालू असताना, जसं आता मी आज 1 किलो घेऊन गेलो, मला समजा 1 किलोमीटर चालायचं, 10 मिनिटं चालायचं, तर ते 3-4 दिवस चाललो 1 किलो सोबत. आता पुढच्या आठवड्याला मी काय करेल, 1.5 किलो घेऊन चालेल. तर ते पण फार कंटाळायला लागलं. समजा आज मी काही कारणास्तव 1 चे 1.5 करू नाही शकलो किंवा 2 नाही करू शकलो, तर काय करायचं, 1 किलोमीटर चालत होतं त्याच्याऐवजी 1.5 किलोमीटर चालायचं. एक तर स्पेस वाढवायचा किंवा वजन वाढवायचं, जेणेकरून तुमचे कॉर्डिनेशन्स पण होतील आणि स्ट्रेंथ पण वाढेल. आपल्याला मसल कॉर्डिनेशन तर करायचं आहे, आपला ब्रेन डेव्हलप पण करायचा, पण पॅरलल स्ट्रेंथ पण डेव्हलप करायची. तो नुसतं चालताना काहीतरी वजन. तर या वजनामध्ये पण 2 गंमत आहे. बॅक मसल तर आहेच, पण आपले समोरचे पण मसल्स आहेत. ठीक आहे. तर जसं मुंबईमध्ये अंजली त्यांना माहिती असेल, दादरला लोकल पकडताना जोवर तुम्ही पुढे बॅग घेत नाही, ऍटलीस्ट पुरुष तरी, तोवर तुम्ही लोकल पकडू नाही शकत. तर कधी कधी मुद्दामून पुढे बॅग घेऊन चालायचं, म्हणजे आपले शोल्डर मसल पण स्ट्रॉंग होतात, इकडचे हाडं ठिसूळ होत नाही, इकडचे मसल, तर बॅक सॉरी
बॅक फोर असं करत राहायचं. पण थोडं आपल्याला पुढे बॅक ठेवायला अनकम्फर्टेबल होतं. नुसतं जर रस्त्यावरती चाललं तर आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं, खास करून महिलांना. तर मागे बॅक ठेवून घ्या, काही हरकत नाही. पण नुसतं चालायपेक्षा हा एक बदल करायचा. मग सकाळचं वॉक करताना असं बॅग घेऊन वॉक करायचं? नक्की. बॅग घेऊन वॉक करायची. आता पावसाळ्यात आपण त्याच्यात छत्री टाकू शकतो, बॉटल टाकू शकतो. काहीच नाही टाकायचं, नुसती पाण्याची बॉटल तरी घेऊन फिरायची मुद्दामून. तहान लागली तर पाणी प्यायचं, नसलं तर तशीच घरी घेऊन जायची. रोहिणीताई सकाळी गार्डन मध्ये चालतात. बॅग मध्ये चालायचं, काहीतरी टाकून द्यायचं आणि फिरत राहायचं. असं पण चालतं. एक्स्ट्रा काही लागत नाही, एक्स्ट्रा पैसे लागत नाही, एक्स्ट्रा वेळ लागत नाही, एक्स्ट्रा एफर्ट्स लागत नाही. पण चालतोय ना, मी नेहमी म्हणतो म्हणून म्हणतो आसन प्राणायाम करताना पण श्वास करायचं, ध्यान करायचं, सगळं करायचं. जो फायदा घेतो त्याचा डबल ट्रिपल फायदा घेऊन यायचा प्रत्येक वेळेला. तीच गोष्ट तुम्ही इथे शिकायला आले. नाही तर चालत तर तुम्ही असे पण होतात. पण आपण प्रत्येक वेळेला इफिशियन्सी कशी इम्प्रूव्ह करायची त्या गोष्टी पाहतो. तर वजन टाकायचं काही. कळलं इथपर्यंत? माझ्या प्रेझेंटेशन मध्ये काही मुद्दा राहिलाय का ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर, ते बघून घेतो. बॅग बॉटल 1 किलो ते 10% सांगितलं. 10-15 मिनिटं वॉकिंग करायची. हा, हळूहळू जसं मी सांगितलं लोड वाढवायचा 1 किलो पासून 10% आणि डिस्टन्स वाढवायचं. याच्याने बोन डेन्सिटी वाढते, मसल डेन्सिटी वाढते. ओके, ऑल पॉइंट्स आर कव्हर. ठीक आहे, आयुर्वेदावरती येऊ. तर हे सगळं मॉडर्न सायन्स होतं. मी जेवढे सायंटिफिक पेपर त्यातले जे जे मेन आहे ते मांडायचा प्रयत्न केला, जे सायन्स आहे ते मांडायचा प्रयत्न केला. इथपर्यंत काही डाऊट आहे तर सांगा, मग आपण आयुर्वेदाकडे जाऊ की आयुर्वेद काय म्हणतात चालायबद्दल. इथपर्यंत काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात. नसतील तर मी आयुर्वेदकडे जाऊन आपण लमसम ओव्हरऑल सोबत सगळे डाऊट घेऊ शकतो. तसं करूया. ठीक आहे, चालेल. आयुर्वेदाकडे जाऊया मग. तर आयुर्वेद म्हणतं की सगळ्यात पहिले जे रोहिणीताई ऑलरेडी करत होतात की सगळ्यात पहिले गवतावरती किंवा मातीवरती चाललं पाहिजे आणि नंगे पैर चलना चाहिए. परत चालता तर तुम्ही असे पण चालत होते, पण आता मोस्टली जे शहरात राहतात त्यांना जमणार नाही. ते रोडवरती चालायला जातील किंवा ट्रॅकवरती चालायला, त्यांच्यासाठी नाही. पण मी ते जे चालतात त्यांच्यासाठी इफिशियन्सी वाढवायला वेगवेगळे मेथड्स देतो. नुसतं चालायपेक्षा वजन घेऊन चाला, नुसतं चालायपेक्षा नंगे पैर चलो, नुसतं चालायपेक्षा गवतामध्ये चालवा. आता यातलं ज्याला जसं सुटेबल आहे त्यांनी तसं घ्यायचं. तर रोहिणीताई गार्डन मध्ये चालतात तर नुसते खाली पैर घुमना है, नंगे पैर घुमना है. उससे क्या होता है, मोस्टली सगळ्यांना माहिती आहे की आपल्या तळपायांमध्ये एका तळपायांमध्ये 35 अॅक्युप्रेशर पॉईंट्स असतात. आता मॉडर्न सायन्स अॅक्युप्रेशर पॉईंट्सला मानत नसतं, म्हणून तुम्ही आयुर्वेदिक मध्ये घेतला. तर 35 अॅक्युप्रेशर असतात. 35 गुणिला 2 दोघी पायांचे 70 अॅक्युप्रेशर पॉईंट्स आपले प्रत्येक पावलांना टॅप होतात. तर तुम्ही आता 10,000 तर सोडा, 5,000 स्टेप पण केले तर 5,000 गुणिला 2 10,000 वेळेला तुमचे अॅक्युप्रेशर पॉईंट्स दाबले जाणार आहे. विचार करा, ते पण गवतांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पृथ्वी तत्वावरती राहतो. कोणीतरी सांगितलं होतं की आम्हाला डाऊन टू अर्थ, म्हणून मी मुद्दाम माझ्या मते पूजाताईंनी सांगितलं होतं की डाऊन टू अप आपल्याला एनर्जी मिळते. ती कसं, कारण पृथ्वी तत्वावरून आपण सगळी एनर्जी ओढतो. पृथ्वी तत्वावरून आपल्या मॅग्नेटिक फील्ड जे असतात, जेव्हा आपण नंगे पैर चालतो तेव्हा आपल्या शरीराचं मॅग्नेटिक फील्ड आणि पृथ्वीचं ब्रह्मांडाचं मॅग्नेटिक फील्ड हे एका लाईनला अलाईन होऊन आपण जी काही एनर्जी असते, जी सकाळी मी तुम्हाला ओंकार म्हणताना म्हणतो, ते आपण ब्रह्मांडातून एनर्जी घेतो. इथून आपण पृथ्वीतून एनर्जी घेतो. पण त्याच्यासाठी आपण नंगे पैर पाहिजे. परत सगळ्यांना शक्य आहे का? नाही. जे रोडवरती चालतात त्यांना शक्य नाही, जे शहरात असतात त्यांना नाही. पण ज्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा मुद्दामून लॉनवरती चालायचा प्रयत्न करायचा, मुद्दामून मातीवरती, मुद्दामून रेतीवरती चालायचा प्रयत्न करायचा. आणि जेणेकरून चालायचा फायदा होईलच, पण ह्या सगळ्या एक्स्ट्रा फायदा होऊ शकतो. पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे आयुर्वेद म्हणतो शतपावली. शतपावली नेहमी जेवल्यानंतर करायची. जेवल्यानंतर फास्ट वॉक करायचे नाही. 3+3 नाही करायचंय. जे मी तुम्हाला बॅकचं सांगितलं तो विषय नाही करायचा आहे. बाकी जे आयुर्वेद सांगतो ते सगळं करू शकता तुम्ही. लॉन वरती चालू शकतात, तुम्ही मातीवरती चालू शकता. म्हणून शतपावली म्हणजे फक्त शतपावली. 100 म्हणजे 100. 100 ते 150 झाले चालतील, पण ऍसच खूप जास्ती चालायचं नाही किंवा कमी चालायचं नाही. पण जसं नीलमताईंनी सांगितलं की ते ऑफिसमध्ये असो की बाहेर असो, जेवल्यानंतर ऍटलीस्ट 5-10 मिनिटं तरी चालतात. तसं चालायलाच पाहिजे. भलेही तुम्ही 8,000 स्टेप चालू नका, पण जेवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं चालायलाच पाहिजे, जेणेकरून डायजेशन नीट होते, जेवण नीट पचते. आणि ते 10-10 मिनिटात पण, म्हणजे तुम्ही नाश्ता केल्यानंतर पण 10 मिनिटं चालले, जेवल्यानंतर सकाळचे आणि रात्रीचे जेवण 10-10-10 30 मिनिटं तर तुमचे असेच झाले. 8,000 स्टेप तुमचे इथेच झाले. एक्स्ट्रा चालायची गरजच नाही. जेवण तर पचलंच, परत इफिशियन्सी डबल झाली. जो फायदा होता तो डबल झाला. जेवण तर पचलंच, परत तुमचं चालायचे जे फायदे होते तेच झाले, ते पण झाले. हा विषय होता शतपावलीचा. पण इकडे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे
चालायची अजून एक आयुर्वेदिक पद्धत म्हणतो की 8 या आकड्यामध्ये चालायचं असतं. 8 या आकड्यावरती म्हणजे मी तुम्हाला एक मिनिट प्रेझेंटेशन मध्ये दाखवतो. हे बघा, हा जो 8 आकडा दिसतोय ना, तर म्हणजे तुम्ही असं समजा मोठं पटांगण असेल किंवा गच्चीवर असेल तर मुद्दामून इथून जर सुरुवात केली, माझा ऍरो दिसतोय ना, तर असं मुद्दामून असं उलटं उलटं फिरून क्रॉस होऊन परत तिथे सुरुवात करायची. परत असं उलटं फिरून मुद्दामून असं सुरुवात करायची. याच्याने काय होतं, कॉर्डिनेशन्स वाढतात. असं उलटं जर फिरले, मुद्दामून अशा आकाराने फिरले किंवा असं त्रिकोण मारला, म्हणजे नुसतं सरळ जायचं, मागे नाही यायचं, असं जाऊन म्हणजे कारण जसं जसं तुम्ही 40-50 वर जाणार तुमचा बॅलन्स जायला हे होईल, कारण ब्रेनवरचं कंट्रोल सुटतं. जसं आपला हिपोकॅम्पस असतो तसं हायपोथॅलॅमस म्हणून पण मेंदूमध्ये भाग असतो, त्याचं पार्ट असतं आपल्या अवयवांवर कंट्रोल करणं, तर तो पण वीक होत जातो. तर जेव्हा तुम्ही 8च्या आकाराने चालाल किंवा असं मागे पुढे सरळ जाल परत उलटं चालत याल, सरळ जाल परत उलटं, म्हणजे पाठीमागे पाठीमागे न पाठीमागे वळता उलटं चालत यायचं, त्याच्याने कॉर्डिनेशन्स वाढतात. परत चालतो तर आपण 8,000 स्टेप्सच आहे, पण याच्याने इफिशियन्सी वाढते, तुमची स्ट्रेंथ पण वाढली, तुमचं कॉर्डिनेशन्स पण वाढलं, तुमची बोन डेन्सिटी पण वाढली, आणि जे काही तुमचे मेंदू डेव्हलप होता तो पण वाढला, आणि तुमचे लेप्टिन इन्सुलिन पण ओके झालं. ओके झालं म्हणजे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालं. हे असतात चालायच्या पद्धती दोघी, सायन्सनुसार पण आयुर्वेदनुसार पण. पण इथे एक शेवटचा मुद्दा सांगून मी संपवतो की वी नीड टू टेक व्हेरी मच प्रिकॉशन्स ओव्हर हिअर, की मुद्दामून 5 किलोमीटरच्या वर कधीही चालायचं नसते, मुद्दामून. अंटिल अँड अनलेस तुम्ही पदयात्रेला चालले, तीर्थस्थानाला चालले, कुठे फिरायला गेले, फिरायला आपली खूप चालफिर होते वगैरे, म्हणजे कधीतरी वर्षातून 2 वर्षातून महिन्यातून वगैरे चालले, पण दररोज दररोज 5 किलोमीटरच्या वर नाही चालायचं, कारण चालल्याने आपल्या शरीरातला वायू वाढतो. सिन्स आपण आयुर्वेदाबद्दल बोलतो, वायू वाढल्यामुळे तो जर वायू खूप झाला, वायूचं काय असतं, वायू हा जसं पूजाताईंनी सांगितलं, वायू हा खालून वर येत असतो, हवा आहे ना, खालून वर जाईल, तर ते तुमच्या छातीपर्यंत आली, ब्रेन पर्यंत आले, तर खूप जर चालले तर अटॅक यायचे, ब्रेन स्ट्रोक यायचे चान्सेस असतात. म्हणून आपण म्हणतो का जिम केल्याने अटॅक आले, खूप चालल्याने, खूप पळल्याने अचानक धक्का आला, तर तो ऍक्च्युली चोकअप तर असतातच हार्ट्स मध्ये, पण आयुर्वेदानुसार जर म्हटलं तर वायू शरीरात वाढतो. वायू वाढल्यामुळे जिथे ज्या भागात वाढेल त्या भागात काहीतरी दुष्परिणाम व्हायचे चान्सेस असू शकतात. होतीलच का तर नाही, व्हायला पण नाही पाहिजे, पण वी नीड टू बी व्हेरी मच प्रिकॉशन. खूप चालायच्या, खूप फॅट्सचा पण विचारायचा, इथे हिशोब चर्चाच नाही केली, पण खूप फायदा घ्यायच्या नादात 5 किलोमीटरच्या वर, 4.5 किलोमीटरच्या वर चालायचं नाही. ये बोल के ही मैं मेरे दो सब खत्म करता हूँ. ज्यांना जे काही शंका असतील, प्रश्न असतील विचारू शकतात. वॉकिंग फार सोपं आहे, पण फार डीप मध्ये गेलो आपण. याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर मुद्दे असतील जे कदाचित तुम्ही बोलल्याने मी तुमचे उत्तर देऊ शकेल, किंवा अजून भरपूर असेल, जसं जसं रिसर्च सायंट येतं तसं तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. जे हे होतं. मॉर्निंगचं नाश्त्यानंतर दुपारचं आहे जेवणानंतर जे वॉकिंग ते आपण घरातल्या घरात करू शकतो ना. घरातल्या घरात करू शकतो, साधं एकदम हलकं. म्हणून म्हणतो शतपावली. नावात शत मध्ये 100 आणि शत म्हणजे शांत पण असतं, हळू पण असते, तर हळूहळू करायचं. येस, कोणाला काही प्रश्न असेल तर विचार. आता जेव्हा मी तुम्हाला स्टेप्स सांगेल, तर मी तुम्हाला या अर्थाने स्टेप्स सांगत असेल, तुम्हाला यातली कोणती तरी एक मेथड घेऊन चालायची, तुम्हाला जसं जमत असेल. रोहिणीताई गार्डन मध्ये फिरतात तर त्यांनी त्यातली कोणती तरी मेथड घ्यावी, तेजल ताईंनी जसं सांगितलं नाश्त्यानंतर चालायची, त्यांनी कोणती तरी मेथड घ्यायची. प्रत्येकाने आता आपल्याला जसं जमेल तशी मेथड घ्यायची. तुमच्या कुठल्या तरी मेथड मध्ये यातली एक मेथड तर नक्कीच सूट होत असेल. नवीन कळलं काही, काही डोक्यावरती गेलं? समजलं. अ, हा बोला ना तुम्ही ताई. सांगितलं ना 3,000 वगैरे, तर तेवढ्या सगळ्या कंप्लीट झाल्याच पाहिजेत का असं विचार नाही. टेन्शन नाही लेणे का, मी तेच म्हणतो. हा. ते काय असंच बोर्डाची परीक्षा नाही, व्हायलाच पाहिजे. मी परत तेच हम्म. सांगितलं, जसं सायन्स म्हणतं तसं मी तुमच्या समोर ठेवायचं. जसं सायन्स काय म्हणतं 2500-2200 पायऱ्या व्हायला पाहिजे, मग मुद्दाम थोडं जास्ती सांगतो. तर सायन्स म्हणतो म्हणून करायलाच पाहिजे. 11 सूर्यनं 11 ओंकार म्हणतो म्हणूनच म्हणाला. या प्रत्येक गोष्टींना कारण आहे, पण ते करायलाच पाहिजे का, होऊ शकत असेल तेवढंच करायचं, नाही तर काय होतं 3,000ने जे फायदा व्हायचे ते राहील दूर, आणि करायलाच पाहिजे, सरांना व्हिडिओज पाठवायला पाहिजे. आता तुम्ही टेन्शन घ्याल, धावपळ होईल कुठेतरी, ते नाही करायला पाहिजे. पण व्हिडिओ मला पाठवायचाच आहे, भलेही 1,000 पायऱ्यांचा पाठवा, 5 ओमकारचा पाठवा, पण याच्याने काही सातत्य राहील. सरांना व्हिडिओ पाठवायचा ह्या भीतीने तरी तुम्ही ओमकार कराल, या भीतीने तरी तुम्ही चालाल.
नाही तर चालणं होणार नाही, नाही तर ओमकार होणार नाही, की भविष्यात आपण चॅलेंज एक एक चॅलेंजेस वाढवणार आहे. त्याचं मी ते ट्रॅक डाऊन पण करणार. तर फोटो आणि व्हिडिओचा उद्देश एकच आहे, की एक तर तुम्ही बरोबर करताय की नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सातत्य राहण्यासाठी. आणि ते फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये, ते कुठे काही पब्लिक शेअर होत नाहीये. त्याच्यामुळे कसं पण केलं, काही पण केलं, मागे बॅकग्राऊंड काय पण असलं, मी काय कपडे घातले, माझा अवतार कसा आहे वगैरे, तो काही टेन्शन घ्यायचं नाही. एफर्ट्स फक्त एकच आहे, तुमचे सातत्य आणि तुम्ही बरोबर करताय की नाही. ठीक आहे. पण अजून एक, आज जर तुम्ही 1000 करत असाल तर उद्या ऍटलीस्ट 1100 तरी करायला पाहिजे. नेहमी जसं मी सांगितलं, आपलं शरीर अडॉप्ट होतं. तुम्ही जर रोज 1000च करत असला ना, तर त्या चालायला अर्थ नाही राहणार. कारण फायदा तो मिळणारच नाही. तुमचं शरीर ऍक्लिमेटाईज झालं असेल. 1000चा ऍटलीस्ट 100 तरी वाढवा, 50 तरी वाढवा, कमी वाढवा पण. किंवा 1000 चालताय तर त्याच 1000 उद्या चालवा, पण उद्या पाण्याची बॉटल घेऊन चाला. किंवा त्याच 1000 चालवा, त्या 1000 मधले 200 थोडं उलट चाला, किंवा 8 आकारामध्ये चाला, किंवा असं काहीतरी बदल घ्या. म्हणजे स्टेप्स काउंट कसं करायचं, मोबाईल ऍप मधून पण करू शकतात तेजलताई, किंवा फिटनेस ऍप पण आहे. किंवा स्टेप्स काउंट नाही केला तरी चालेल. परत याचं टेन्शन येतं की स्टेप्स काउंट कुठे करायचा, काय करायचं. मला एक अंदाज माहिती असतो. तुम्ही जर मला व्हॉइस क्लिप सांगितलं तर मी एक अंदाज लावू शकतो. बघायचंच असेल तर मोबाईलमध्ये ऍप असेल, मी ते तुम्हाला उद्या पाठवून देतो, कोणतं ऍप डाउनलोड करायचं ते. मोबाईलमध्ये तर ऍप मी आहे, श्वेताताई, पण ते म्हणजे मोबाईल कंटिन्यू आपल्या सोबत असतो वॉक करताना, की आता आपण डेली काय असं घरात कुठेतरी मोबाईल असतो आणि आपण घरामध्ये फिरत असतो. सो किंवा म्हणजे कसं ते काउंट होतं तेव्हा मोबाईल सोबत असावं का आपलं? मग तेच ना, जेव्हा सोबत असतो जेवढ्या मोजल्या जातील तेवढ्या मोजल्या जातील. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की किती चाललं, त्याचे 500-1000 करून मला पाठवून द्यायचं. तर जे काय असेल ना, ते तुम्ही माझ्यासोबत ऑनेस्ट राहा. म्हणजे मुद्दामून ते पॉईंट्स वाढवायचे, जिंकायचे, माझ्याकडून सरप्राईज घ्यायचं म्हणून कुठेतरी मला. कारण मग मी तुम्हाला ट्रॅक करतोय की तुमचे किती परफॉर्मन्स होते. आज तुमचे 1000 होते, तुम्ही 1500 पर्यंत पोहोचू शकताय की नाही वगैरे. त्याच्यानुसार मग मी तुम्हाला तसं इन्स्ट्रक्शन देणार. तर हे फक्त आपल्यात, म्हणजे तुम्ही जे सगळे पाठवाल तर तुमच्या आणि माझ्यामध्ये राहील, वैयक्तिकच राहील. याच्यामध्ये मी फक्त तुम्ही करताय की नाही हे टाकतोय. किती करताय, काय करताय, कोणाला आपले काही कॉम्पिटिशन नाही करायचे. त्याच्यामुळे रफ पण टाकलं तरी चालेल. परत मोबाईल सोबतच घेऊन फिरायला पाहिजे वगैरे असं काही नाही. फक्त चालणं हे महत्वाचं आहे. आणि कसं चालायचं, काय चालायचं ते मी आता तुम्हाला सांगितलेलं. तर श्वेताताई, 3000 व्हायलाच पाहिजे असं नाही. पण जर आज 1000 होत असतील, उद्या 1100, मग 1150, 1250, 1350 असं. ठीक आहे. तेजलताई, श्वेताताई, तुमचे उत्तर दिले. अजून काही प्रश्न असतील विचारू शकता. तर युट्यूबवर जे वॉकिंग एक्सरसाइज असतात ना, हम्म. हा ते ते लावून असं केलं तर त्याचा काही फायदा होतो. म्हणजे सपोज कधी बाहेर जायला मिळालं नाही वॉकिंग करायला, तर वॉकिंग एक्सरसाइजचे आपण करू शकतो. हे बघा, मी तेच म्हणतो, वॉकिंग मध्ये तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही बदल करू शकतात, वाटेल तेवढे व्हेरिएशन करू शकतात. मी 3 व्हेरिएशन सांगितले, स्ट्रेंथ सांगितले, कोऑर्डिनेशन सांगितले. तुम्ही वाटेल तसं ते व्हेरिएशन करू शकतात. म्हणून तेच सांगतो की नुसतं वॉकिंग केलं ना तर शरीर अॅक्लिमेटाइज होईल. तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही डान्स करत करत नाचा, तुम्ही गाणे म्हणत म्हणत नाचा. अच्छा, तर एक मुद्दा माझा सांगायचा राहिला. मी अजून विसरलो विसरलो म्हणण्यापेक्षा मी ते ऍक्च्युली नंतर करतो, की नामजप. नामजप बद्दल माहिती आहे कोणाला? करतात कोणी नामजप इथे? तर वॉकिंग करताना ना नामजप करायचा आहे. मग तुम्ही एक्सरसाइज करून करा, मागे वजन घेऊन करा, गार्डन मध्ये करा, पण नामजप करायचं. कारण चालताना आपला मेंदू फ्री असतो. चालताना आपले खूप विचार येत राहतात, काही येत राहतात वगैरे. तर रिकाम्या विचारांमध्ये काहीतरी गुंतून राहायपेक्षा, मग मी काय डब्बा करून, काय जेवण करून, ही मला काय म्हटली आणि ती म्हटलीपेक्षा देवाचं नाव होतं. म्हणजे कोर्टिसॉल बिर्टिसॉल ते तर काही कमी जास्ती होतच नाही, पण अजून एक्स्ट्रा परत काम तर फक्त चालायचंच काम करतो, पण आपण डबल बेनिफिट घेतो. आपला नामजप पण होतो. नामजप वरती मी एक वेगळं सेक्शन घेणार आहे. पण एक्स्ट्रा असं काहीतरी करतं की चालताय ना देवाचं नाव घ्या, किंवा जे काय तुमच्या इष्ट देवता असेल, इष्ट देवता जे काय असेल, ओम गणपते नमः, ओम नमः शिवाय, जे काय असेल ते मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात म्हणत राहायचं. म्हणजे तुमचे स्टेप्स पण होत आहे. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हे पण करू शकतात की नामजप काउंटर असतं. आता डिजिटल येतं 200-250 रुपयाचं, ते काउंटर घेऊ शकतात. ओम गणपती नमः, ओम गणपती नमः, तसं तुम्ही स्टेप्स चालू शकता. म्हणजे तुमचे स्टेप्स काउंट पण होतील. जो तेजलताईचा मुद्दा आहे की प्रत्येकाला मोबाईल घ्यायला पाहिजे का, आणि तुमचे नामजप पण काउंट होईल. म्हणजे तुमचं फोकस पण राहील. तुम्ही ध्यान पण करत असाल, तुम्ही नामजप पण करत असाल, तुम्ही चालत पण असाल, आणि तुमचे स्टेप्स नाम ते पण काउंट झालेले असणार. पण हे घरी आहे, हे गार्डन वरती, रस्त्यावरती नामजप वगैरे केलं तर मागे गाडी असते, समोर दुसरा कोणी येत असतो.
तर परत ते आपल्या आपल्या सोयीनुसार आपापल्या कम्फर्टनुसार करा. मी फक्त वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय. नामजप केल्याने खूप फायदा होतो. त्याच्यावरती आपण कम्प्लीट वेगळं बोलणार आहे. पण असं एक करू शकता. ते एक्सरसाइज वॉकिंग काही तुम्ही नक्की करू शकता. हा, मला पण तेच विचारायचं होतं ऍक्च्युली. वेळ काढून मी बाहेर जाईन गार्डन मध्ये, पण माझी छोटी मुलगी असल्यामुळे ना मला घरून जेवढं करता येतं ते मी ट्राय करत असते. स्पेशली खाली जाऊन माझं वॉकिंग होत नाही, म्हणून माझं वॉकिंग होत नाही ऍक्च्युली. मग त्यावेळेस घरचे याचा जे पण एक ऍक्टिव्हिटी. पर्याय सांगतो. याचा पण एक पर्याय सांगतो. हा माझ्या क्लासमध्ये नेहमी येतो की वॉकिंग करायला जमत नाही, की वेळ मिळत नाही किंवा XYZ रिजन असतात. तर याचा एक पर्याय असा आहे की जेवढे होऊ शकत असेल तेवढे उभं राहून काम करायचं. मग जर भांडी जर खाली घासून घात असतील, आजकाल तर सगळे फ्लॅटमध्ये वरतीच असतात. पण कोण पहिले खाली भांडी घासून घालायचे, तर वरती भांडी घासायची, उभं राहून भांडी घासायची. स्वयंपाक शक्यतो उभं राहून करायचा. जे काय शक्य असेल, नुसतं तुम्ही नॉर्मल वाचन करत असाल किंवा नुसतं आता माझी रेकॉर्डिंग पाहताय ना, तर मुद्दामून मोबाईल समोर ठेवायचा आणि उभं राहून रेकॉर्डिंग. ऍटलीस्ट 20 मिनिटं माझी रेकॉर्डिंग, 20 मिनिटं उभं राहून बघायची. हा त्यातला. नुसतं उभं तरी राहिलं. हे बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं. आपला मेंदू, मी मुद्दाम जे 24 तासाचा गणित दिला, आपला मेंदू हा फार जुना आहे. त्याला या सगळ्या गोष्टी माहित नाही, या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा आपण चिंपांजी, माकडाचा माणूस झालो होतो, 4 पायाचे 2 माणूस झालो होतो, तेव्हा सगळ्यात पहिले आपण सरळ झालो होतो. मग सगळ्या बाकी गोष्टी झाल्या. आपला मेंदू मोठा झाला, सगळं. पण पहिले 4 पायांचे 2 पाय झाले होते. त्याच्यासाठी आपला मणका सरळ झाला. तर मणका सरळ झाला म्हणजेच आपण चालायला लागलो. तर काही पण करून तुमचा मणका सरळ ठेवणं. मणका सरळ ठेवणं म्हणजे फ्रॉम C1 तुमचे लिंबर पर्यंत. जर तुम्ही बसले तर तुमचे लिंबर टच नाही होत. तर ऍटलीस्ट नाही चालत असलं तर जेवढं होऊ शकत असेल तेवढं उभं राहून काम करा. माझी रेकॉर्डिंग फक्त उभं राहून काम करा. घरातली जेवढं कामं होऊ शकत असतील उभं राहून करा. हा एक शॉर्ट ट्रिक झाली. किसी को कुछ डाऊट? अंजली ताई, काही शंका? नीलम ताई, तृप्ती ताई, ओप्पो CS2 ना, मला ताई तुमचं नाव नाही कळते. पूजा ताई, प्रिया ताई, कोणाला काही शंका असतील प्लीज विचारा. नाही तर क्लासमध्ये पण विचारू शकता. तुम्हाला बेसिकली चालायचे एक एकंदरीत शाळेत सांगितलेलं आहे. भरपूर गोष्टी कळाल्या असतील, भरपूर गोष्टी ऊपर से गए होंगे. परत मला विचारू शकतात. पण आता असं चालायचं. याच्या पुढे तुम्ही जे आयुष्यात जेव्हा पण चालणार, कुठे पण चालणार, यातली कोणती तरी एक गोष्ट चालायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? ओके. चलो, उद्या 6:45 भेटायचंय. उद्या मी माझा फुल बॉडी चेकअप असल्यामुळे मी उद्याचा क्लास अटेंड करू शकत नाही. काहीच हरकत नाही ताई. तुमचे रिपोर्ट्स मला पर्सनल मध्ये पाठवाल जर पाठवायचे हो असेल तर. म्हणजे मला मदत होईल वाचायला. होय. ठीक है? ऑल द बेस्ट ताई. चलो फिर थँक्यू. बाकी सब 6:45 बजे मिलते. शुभ रात्री. ज्यांचं ओमकार झालं नाही त्यांनी ओमकार करून मला पाठवा. झोपायचं पहिले ओमकार करून पाठवायचं. ऍटलीस्ट 2, 3, 5, 6 जितके शक्य असेल तितके. ठीक आहे? ओके. चलो बाय. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. चलो. थँक्यू.